तुकाराम महाराज यांच्या त्रिशतकोत्तर सदेह वैकुंठगमन सोहळ्याच्या निमित्तानं आपण कालपासून आज या ठिकाणी जमलेलो आहोत. जगद्गुरु श्री संत तुकोबारायांची जीवनचरित्र कथा, ही जीवनचरित्र कथा आपल्याला आजपासून 8 दिवस श्रवण करायचे आहे. जगद्गुरु तुकोबारायांचं चरित्र का ऐकावं, कशा करता संत चरित्र सांगावं आणि कशा करता संत चरित्र ऐकावं. चरित्र तिघांचे असतात. पहिला सांगितला देव, दुसरा सांगितलं संत आणि तिसरं सांगितलं जीव. 3 घटक अस्तित्वात आहेत पृथ्वीवरती. देव अर्थात वस्तू स्वरूपामध्ये आहेत. देव, संत आणि जीव. आणि हे तिन्ही घटक आपापसामध्ये फार मोठा यांच्यामध्ये समतोल साधता येत नाही. देवाचं कार्य वेगळं, संतांचं कार्य वेगळं आणि जीवाचं कार्य वेगळं. आता काही ठिकाणी संतांना देव म्हटलेला आहे, देवांना संत म्हटलेला आहे. हे दोन्ही एका नाण्याच्या दोन्ही बाजू असल्या तरी सुद्धा देवाच्या कार्यात आणि संताच्या कार्यामध्ये बदल आहे. देवाचं कार्य काय आहे तर दुर्जनते सहित दुर्जनाचा नाश करणं, हे देवाचं कार्य सांगतात. पण संतांचं कार्य त्याच्या विरुद्ध पाहायला भेटतं. संतांचं कार्य कोणतं आहे तर संत दुर्जनाचा नाश करत नाहीत, तर संत काय करतात, दुर्जनाच्या दुर्जनतेचा नाश करतात. अनेक प्रसंग या माध्यमातून आपल्याला पाहायचे आहेत. पण तत्पूर्वी कोणतंही कार्य प्रारंभ करत असताना मंगलाचरण होणं हे अत्यंत महत्वाचं आहे. याकरता मंगल स्वरूपामध्ये आपण कोणाचं मंगल आज या ठिकाणी करणार आहोत तर आपण जगद्गुरु तुकोबारायांचंच नमन करणार आहोत. निळोबारायांनी जे जगद्गुरु तुकोबारायांचं नमन केलेलं आहे हे वस्तुनिर्देश स्वरूप मंगल आहे. मंगल करणं अत्यंत आवश्यक आहे. का आवश्यक आहे? प्रवचन असो वा कीर्तन असो, कथा असो वा कादंबरी असो, मंगल करणं अत्यंत आवश्यक आहे. पहा, एखादा कादंबरीकार कादंबरी करत असताना गणपतीचं नमन करतो. इको थोडा कमी करा. कादंबरीकार गणपतीचं नमन करतो, ग्रंथकर्ता गणपतीचं नमन करतो. याच्याही व्यतिरिक्त अध्यात्म सोडून आणि परमार्थ सोडून भौतिक सुखाचं जे साधन आहे किंवा तुमच्या भाषेत विषयासक्त असणारा तमाशा, याच्यामध्ये सुद्धा मंगल करण्याची प्रथा आहे. आधी नमोजी गणनायका जी वरदायका नत्यायका नमो सुरगण अर्धनारी नटेश्वर देवा मांडली सेवा आशीर्वाद द्यावा बंधुनी चरण. सरस्वती नमो शारदा, सरस्वती नमो शारदा शब्द संपदा कवीवर फिदा तिन्ही लोकात. चल उचल कलम शाहिरा किमिया कर जरा बाहू दे जरा ललकऱ्यात. हा तमाशातला गण आहे, नाहीतर गाथेत अभंग कुठं भेटत नाही मनुष्याला. अर्थात काय, विषयासक्त असणारा तमाशा, हा विषयासक्त असणारा तमाशा, याच्यामध्ये सुद्धा मंगल करण्याचा रिवाज आहे. का मंगल केलं जातं? कोणतंही कार्य प्रारंभ करत असताना ते निर्विघ्नपणे पूर्णत्वास जावं. अर्थात सप्ताह करतोय मग हे मंगलच आहे ना, मंगलच आहे. जसं आपण शुभ मंगल सावधान हे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आलेलं आहे. समर्थांनी हाच प्रश्न विचारला होता ज्या वेळेला पहिलं मंगलाष्टक झालं, शुभमंगल सावधान, त्यावेळेला अंतरपाठ बाजूला केला आणि ब्राह्मण बुवांना प्रश्न केला, का हो, जिथं शुभ आणि मंगल या दोघांचा संगम आहे तिथं पुढे सावध करण्याची काय गरज आहे? कार्य कोणतं करतोय? शुभमंगल कार्य करतोय आपण. आता जगद्गुरु तुकोबारायांची जीवनचरित्र कथा, कीर्तन, हरिपाठ मंगलच कार्य आहे ना. पारमार्थिक स्वरूपातलं कार्य करत असलो हे मंगल कार्य आहे. आणि या मंगल कार्याला मग नमन करण्याचं का बरं रिवाज असावा, मंगल का बरं करावं? मग याच्यामध्ये काय विघ्न येणार आहे आणि कोण याच्यामध्ये विघ्न आणणार आहे? याच्या करता
कार्य जरी पारमार्थिक करत असलो तरी लोकांची बघण्याची दृष्टी व्यावहारिक असते. कार्य पारमार्थिक आहे पण बघण्याची दृष्टी व्यावहारिक आहे. आणि ही व्यावहारिक दृष्टी या कार्यामध्ये अडथळा निर्माण करू नये याच्याकरता माऊलींनी सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये मंगल केलेलं आहे. ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या जय जय वस्व संवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशु. माऊलींनी सुद्धा गणपतीला वंदन केलं आहे. अर्थात माऊलींच्या भाषेतला गणपती हा वेगळा आहे. हा 6 भुजांचा असणारा गणपती आहे. म्हणजे त्याचे अलंकार कोणते आहेत, त्या 6 भुजा कोणत्या आहेत. आपल्या भाषेमध्ये आपण समजा जर गणपती बसवत असू तर आणत असताना मूर्ती जी आपण गणेशाची आणतो ती उजव्या सोंडीची आणतो. डाव्या सोंडीची जर मूर्ती लहान बाळानं जर आणली घरामध्ये तर तुला काही कळत नाही त्यातलं, जा आणि उजव्या सोंडीचा गणपती आण. पण माऊलींनी नमन करताना ज्या गणेशाचं वर्णन केलेलं आहे तो गणेश वक्र सोंडीचा आहे. अर्थात ज्याला आपण अशुभ म्हणतोय तो माऊलींनी शुभ कसा हे ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेलं आहे. अनेक ठिकाणी मंगल केलेलं आहे. मंगलाचरण केल्याशिवाय पुढे जाऊच नाही. गणपतीचं वंदन करावं, सरस्वतीचं वंदन करावं. वाणी नाम सरस्वती, शिवतत्व असणाऱ्या त्या शंकर स्वरूपाचं नमन करावं. श्रद्धा स्वरूप असणाऱ्या माता पार्वती आईचं नमन करावं. पंढरीश पांडुरंग परमात्मा व आईसाहेब रुक्मिणी माता यांचं नमन करावं, यांना मंगल करावं आणि मग कोणत्याही कार्याला आपण प्रारंभ करावा. तशाच पद्धतीनं आज या ठिकाणी आपण जे मंगल करत आहोत ते निळोबारायांनी केलेलं नमन आहे. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. याच्यामध्ये निळोबारायांनी तुकोबारायांचं नमन केलेलं आहे. नमन करत असताना काय रूपक दिलेलं आहे त्या ठिकाणी तर ज्ञानदीपा. रूपा म्हटलेलं नाही, ज्ञानदीपा म्हटलेलं आहे. ज्ञानाला रूप नाही, ज्ञानाला स्वरूप नाही. मग तरी सुद्धा दीपक हे स्वरूप, दीपक हे रूप का बरं मांडलं असावं हा प्रश्न पडतो. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. अर्थात ते कसे आहेत तर ज्ञान स्वरूप तर आहेच पण त्या ज्ञानाला पुढे वस्तू दिलेली आहे दीप. आता दीप कशा करता दिलेला आहे तर याच्या करता आपल्याला एक दृष्टांतात जावं लागणार आहे. एका राजानं सभेमध्ये प्रश्न मांडला की मला एका प्रश्नाचं उत्तर हवंय आणि त्या प्रश्नाचं उत्तर मला यथासांग जर भेटलं नाही तर या दरबारामध्ये जो उत्तर देण्यासाठी बसलेला आहे त्याला मग मी सांगेल ती शिक्षा भोगावी लागेल. बरं, प्रश्न काय होता राजाचा प्रश्न असा होता की ईश्वर जर आहे तर तो कोणत्या दिशेला पाहतोय. राजाचा प्रश्न हा आहे की सध्या ईश्वर जर अस्तित्वात आहे तर तो कोणत्या दिशेला पाहत आहे. हा प्रश्न विचारल्याच्या नंतर एक साधक उठला आणि त्या साधकानं दिलेलं उत्तर फार मार्मिक आहे. त्या साधकानं उत्तर दिलं की महाराज याच्याकरता मला एक वस्तू लागणार आहे. ते म्हणजे कोणती वस्तू लागणार आहे तुला तर मला एक दीप लागणार आहे. त्या साधकाला राजानं दीप प्रदान केला. त्यानं त्या दीपकाची ज्योत प्रफुल्लित केली, उज्ज्वलित केली आणि तो दीपक राजा पुढे ठेवला आणि राजाला म्हटला राजन आता तुम्ही मला सांगा की हे दीपकाची जी ज्योत आहे हा दीपक कोणत्या दिशेला प्रकाश देतोय आणि कुणीकडे पाहतोय. याचं उत्तर राजाला कळेना गेलं. हा दीपक कोणत्या दिशेला प्रकाश देतोय आणि कुणीकडे पाहतोय. तशाच पद्धतीनं ज्ञानदीपा भूत वर्तमान आणि भविष्य यथा सांग जे परमेश्वराच्या तत्वामध्ये परमेश्वराच्या स्वरूपामध्ये जे आहे ते संतांना करणं अशक्य नाही असं नाही पण लीला करत असताना संत या गोष्टी मर्यादित स्वरूपामध्ये कळत करतात. म्हणून आपल्याला संत हे मानव स्वरूपातच भासतात. परिहा लीला विग्रही निर्विकारी. लीला करण्याकरता येतात संत. देवाच्या लीला वेगळ्या आहेत आणि साधू संतांच्या लीला वेगळ्या आहेत. प्रथम आता साधू आणि संत हे दोन्ही एक आहेत का हो एकच आहेत. साधू म्हणजेच संत आहे, संत म्हणजेच साधू आहे. मग याच्याही भिन्न मग गुरु हे पद याच्या भिन्न येतं का नाही, गुरु सुद्धा यातच येतात. श्रीगुरूंना नमन करत असताना श्रीगुरूंना रूपक देत असताना सूर्याची उपमा दिली पण पुढे ज्ञानेश्वरीमध्ये सूर्य सुद्धा श्रीगुरूच्या उपमेला फिका पडतो.
म्हणून प्रत्यक्ष श्री गुरु हे सूर्यच आहेत, उपमा नसून प्रत्यक्ष श्री गुरु हे सूर्यच आहेत असं ज्ञानोबा म्हणतात. अर्थात श्री गुरु, संत आणि साधू हे एक तत्व आहे. मग आता साधू कोणाला म्हणावा, कोण साधू आहे आणि त्या साधूची भेट कशाने प्राप्त होते? दिसत असणारा प्रत्येक जीव स्वरूपामध्ये आहोत. स्टेजवर बसलेले, खाली बसलेले, इतरत्र बसलेले हे कोणत्या स्वरूपामध्ये आहेत? हे जीव स्वरूपामध्ये आहेत. यातल्या कुणालाही साधू ही उपमा प्राप्त होते का? एक 2-3 दृष्टांत देतो मी. याच्यावरनं आपण साधू संतांच्या यादीत बसतो का हे पाहावं. काही गोष्टी दुर्लभातल्या दुर्लभ सांगत असताना साधू दाखला देतात, संत तुकोबाराय दाखला देतात. चंद्रामृत सुखे सेववेल, असता जाता रवी धरवेल, बाह्य हेळा सागर तरवेल, परित्या साधूची भेटी न होईगा. ऐसी कैसी, नाथ महाराज हा प्रश्न करतात, ऐसी कैसी याने भेटती ते साधू. अर्थात या गोष्टी सहज शक्य आहेत. कोणकोणत्या सांगितलेल्या आहेत? सुखे चंद्रामृत सेववेल. चंद्रामृत हे प्राशन करता येईल. कधी प्राशन करता येईल? कोजागिरी पौर्णिमेचा दिवस आहे. त्या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्राचं अमृत पृथ्वीवरती पडत असतं, म्हणून रात्री कोजागर, कोण जागा आहे हे पाहण्याकरता लक्ष्मी त्या दिवशी पृथ्वीवरती भ्रमंती करते. कोजागर अर्थात कोण जाग आहे. आणि त्या दिवशी दुधाचं पातेलं जर आपण गल्लीमध्ये मांडलं, त्या दुधाला उकळी फुटत असताना संध्याकाळच्या त्या चंद्रकिरणाचा जो प्रकाश आहे रात्रीचा, तो त्या दुधामध्ये जर पडला तर म्हणतात की तेच चंद्राचं अमृत त्या दिवशी पृथ्वीवरती पडत असतं. चंद्रामृत सुखे सेववेल. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्रामृत सेवन करता येतं. असता जाता रवी धरवेल. अस्ताला जाणारा सूर्य सुद्धा थांबवता येतो. कोणी थांबवलेला आहे? पुराणांतरी कथा आलेल्या आहे. एक पतिव्रता आहे. त्या पतिव्रतेच्या पतीला कोड आहे, कुष्ठरोग आहे आणि अशा अवस्थेमध्ये त्याला एक वेगळी मागणी केलेली आहे. खिडकीतनं जात असताना एक नगरवधू आहे, वेश्या आहे, तिच्याकडे याची दृष्टी गेली आणि हिच्याकडे मला घेऊन चल अशी मागणी पत्नीकडे केली. पत्नीकडे, दुसऱ्या स्त्रीकडे मला घेऊन चल हे पती पत्नीला म्हणतोय, तरी सुद्धा पतीची या मता अनुसरुनी पतिव्रता. तिनं ऐकलेलं आहे ते, ठीक आहे म्हटली, पण न्यायचं कसं? पती कोडी आहे, रोगी आहे, म्हणून रात्रीतनं तिने एक गाडा केला आणि त्या गाड्यावरती आपल्या पतीला बसवलं. गाड्यावरती त्या पतीला बसवलं आणि सकाळचा प्रवास चालू केला आणि तो गाडा ओढत 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 पतीला घेऊन चालू लागली. वाटेत जंगल आलेला आहे, संध्याकाळचा समय झालेला होता, सूर्य अस्ताला जाणार होता आणि या समयी एक वाटेत सूळ रोवलेला आहे आणि त्या सुळावरती मांडव्य नावाचे ऋषी साधनेला बसलेला आहे. तपस्वी साधना करत आहेत. पतिव्रता आपल्या पतीचा गाडा ओढत 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 घेऊन आलेले आहे आणि त्या सुळाला नकळत गाड्याचा स्पर्श झाला आणि तो सूळ हल्ला. सूळ जसा हल्ला तसा सूळ त्या मांडव्य ऋषीच्या आत शिरलेला होता आणि सूळ हल्ल्याबरोबर मांडव्य ऋषीला आत वेदना झाली. ती वेदना असहनीय होती आणि याच्यामुळं मांडव्य ऋषीचं तप जागृत झालं. तप जसं जागृत झालं मांडव्य ऋषीचं, तसं मांडव्य ऋषीला क्रोध आला आणि क्रोधामध्ये मांडव्य ऋषीनं शाप दिला गाड्याकडे पाहून, या गाड्यावरती जो बसलेला आहे आणि याच्यामुळं माझा सूळ हल्लेला आहे आणि याच्यामुळं मला ज्या वेदना प्राप्त झालेल्या आहेत आणि याच्यामुळं जे माझे तपश्चर्या भंग पावलेले आहे, हा सूर्यास्त पाहत नाही. ए बाई, सूर्यास्ताच्या क्षमी तुझा पती मृत्युमुखी पडेल, मरण पडेल म्हणून शाप दिलेला आहे. सूर्य अस्ताला जातोय हे त्या पतिव्रतेनं पाहिलेलं आहे. गाड्यावरच्या त्या आपल्या पतीकडे दृष्टी दिली ना अस्ताला जाणाऱ्या सूर्याकडे दृष्टी दिली. डोक्यावरचा पदर बाईनं खाली केला आणि सूर्याला कुंकू दाखवून बाई म्हणाली की खबरदार, या कुंकुवाच्या पुढे जाऊन जर अस्त होशील तर जळून राख होशील. कोणाला म्हणते बाई? सूर्याला. काय तर कोणाची ताकद आहे ही? पतिव्रत धर्माची ताकद आहे. म्हणून साधना करत असताना भक्ताची भक्ती भगवंताप्रती कशी असावी त्याचे 2 दृष्टांत एका अभंगामध्ये तुकोबाराय देतात. त्याचा पहिला दृष्टांत देत असताना पतिव्रतेचा दिलेला आहे. पतिव्रते जैसा भक्तार प्रमाण, पतिव्रते जैसा भक्तार प्रमाण,
पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण. भक्ताची भगवंताप्रती भक्ती कशी असावी तर त्या पतिव्रते प्रमाण असावी. जसं तिचं चित्त पतीच्या ठाई आहे त्या पद्धतीनं. इतर साधना जी करत नाही, निस्सीम भावनेनं पतीची सेवा करते, अर्थात तिचं कितीतरी तप साध्य होतं आणि या तपाच्या परिणामानं ते सूर्याला सुद्धा म्हणू शकते की अस्ताला जाशील तर जळून राख होशील. सूर्य थांबला, अर्थात सूर्य स्थिरच आहे पण पृथ्वीची गती थांबली. सूर्य अस्ताला जाईना. काय प्रकार आहे? सूर्यदेवाकडे सर्व मंडळी गेलेले आहेत देवादिक. पृथ्वीची गती का थांबलेली आहे? सांगितलेलं आहे की मी पुढे जाऊ शकत नाही. का जाऊ शकत नाही? तर त्या पतिव्रतेचं तप, त्या पतिव्रतेची साधना मला माझं पद उल्लंघून देत नाही. तिनं कुंकू दाखवलेला आहे मला आणि त्या कुंकुवाच्या पुढे मी सुद्धा जाऊ शकत नाही, मला माफ करा. हे ज्या वेळेला तो म्हटलेला आहे त्यावेळेला मग सकल देवादी देव हे त्या पतिव्रतेकडे गेलेला आहे. अरे काय झालं? तू सूर्याला मुक्त का करत नाहीस? तर तिनं सांगितलं सूर्याला मुक्त केलं म्हणजे मी बांगड्या फोडून घेते, म्हणजे साधूचा शाप आहे. सूर्य अस्ताला गेला तर माझा पती मृत्युमुखी पडतो, पण सूर्याला तर मुक्त करावं लागणार आहे. सकल देवांनी पतिव्रतेच्या चरणावरती डोकं ठेवलं ना. देवांनी आपल्या आयुष्या मर्यादितलं काहीच आयुष्य हे त्याला दिलं आणि त्याला दीर्घायुषी केलं, त्याचा रोग नाहीसा केला. हे ज्या वेळेला त्या पतिव्रतेला दिसलं त्यावेळेला मग त्या पतिव्रतेनं सूर्याला मुक्त केलं. अर्थात सूर्य सुद्धा थांबलेला आहे. वर्णांतरी कथा आलेली आहे. अस्ता जाता रवी धरवेल. अस्ताला जाणारा सूर्य सुद्धा थांबवलेला. बाह्य खेळा सागर तरेल. अर्थात सागर सुद्धा तरून जाता येतो. कोणी कोणी तरलेला आहे तर त्रेतायुगामध्ये रामाच्या 18 पद्म वानरांनी सागर उल्लंघून, सागर बांधून रावणाच्या लंकेमध्ये प्रवेश केलेला आहे. हे उदाहरण फार जुनं आहे. सध्याचं उदाहरण कोणतं तर स्वातंत्र्यवीर सावरकर हे सुद्धा अंदमान बेटापासून समुद्र पोहत 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 किनाऱ्यावरती आलेले आहे. अर्थात समुद्र सुद्धा हातानं पोहून पार करता येईल. अशक्यातली अशक्य गोष्ट आहे. बाह्य खेळा सागर तरवेल, परी त्या साधूची भेटी न होईल का? नाथ महाराज प्रश्न करतात कशानं तो साधू भेटणार आहे मला असा. मग हा साधू असा जो याही दुर्लभ गोष्टींमधल्या दुर्लभ गोष्टींना प्राप्त होतो, त्या साधूची व्याख्या कोणती आहे? आपल्या जीवनामध्ये साधूची व्याख्या कशी करता येते तर साधू म्हणजे कोण तर भगवी वस्त्र ज्यानं परिधान केलेलं आहे तो साधू. साधू म्हणजे कोण? ज्याला जटाजूट बांधलेला आहे तो साधू. साधू म्हणजे कोण? ज्याला लांब लचक दाढी आहे तो साधू. साधू म्हणजे कोण? पार बेंबी पासून म्हणजे पंढरपूर पासून ते आळंदी पर्यंत जो पट्टा वडतोय गंधाचा तो साधू. काही काहींच्या गळ्यामध्ये जर माळ पाहिली तर 1-2 सोडून 17 ते 18 नवे 50 माळा एकाच्या गळ्यात आळंदी पंढरपूर क्षेत्रात आहेत. त्या माळेतला एक मणी काढला आणि शेजाऱ्याला जर मारला तर कान फुटेल एवढी त्या माळेतल्या मनात ताकद आहे. पण ती धारण केलेल्या माळ्यातल्या मनात जी ताकद आहे ती अंतकरणातल्या संतत्वात आहे का? हा फार मोठा चिंतनाचा विषय आहे. आलेल्यांना आपण ज्या स्वरूपामध्ये त्यांचं चरणवंदना करतो ते चरणवंदना करण्याचं स्वरूप कोणतं आहे तर आपण संत म्हणून कोणाच्याही पाया पडतो. हे चुकीचं आहे. कोणालाही संत म्हणता येत नाही. हे पहा, आलेला कोणताही माळकरी, आलेला कोणताही कीर्तनकार किंवा आलेला कोणताही साधक हा देव स्वरूप आहे. सर्वाघटी राम देहादिही एक. सर्वाच्या अंतकरणामध्ये ते राम तत्व आहे म्हणून सर्व ठिकाणी राम आहे. म्हणून देवत्वानं नमस्कार करा. आवाज थोडा कमी ठेवा त्याचा. म्हणून देवत्वानं नमस्कार करा पण संतत्वानं कुणालाही नमस्कार करता येणार नाही. राम स्वरूपामध्ये एखाद्या वेळेला कुणाला वंदना केली तर चालेल पण तुकाराम स्वरूपामध्ये कुणालाही वंदना करता येणार नाही. आलेला हा राम स्वरूप आहे पण माझ्या घरात आलेला हा तुकाराम स्वरूप नाही आहे. फार व्याख्या वेगळ्या आहे साधू संतांच्या. जीवाचं दर्शन जीवाला होत नाही. पंढरपूरमध्ये जर तुम्ही जर गेलात तर पहा, नामदेव पायरी पासून ते खाली चंद्रभागेच्या घाटापर्यंत लाईन बसलेली असते. कोणाची लाईन बसलेली असते? ते आंधळे पांगळे असतात. मग त्या ठिकाणी मग ते चवली पावली किंवा रुपया 10 रुपये वगैरे मागत असतात. खिशातली नोट एखाद्या ताटात टाकली, त्याला परत बोलवलं, तुला कमी पडत असलं तर घेऊन जा. का तर नोट फाटकी आहे. कळालं कसं तुला? तो आंधळा असताना तुला कळालं कसं?
कसं तर म्हणे मी आंधळा नाही, आज पांगळ्याच्या जागेवर बसलेलो आहे. इथलं पांगळं कुठं गेलंय, ते गेले प्रदक्षिणा घालायला. आता पांगळं प्रदक्षिणा घालायला कसं जाईल? अर्थात आंधळा कोण आणि पांगळा कोण? तुकोबार आहे. आपण काकड्यामध्ये अभंग म्हणतो पहा, त्या काकड्यामध्ये म्हटल्या जाणाऱ्या अभंगामध्ये आंधळे आहेत, काही पांगळे आहेत, डोळस कुणीच नाही. सर्वांगानं परिपक्व असणारा काकड्यात कुणीच नाही. पहा तुम्ही, काही आंधळे आहेत, काही नुसतेच पांगळे आहेत, पांगुळ झालो देवा. काही आंधळेही आहेत आणि पांगळी आहेत. बरे, कशानं आंधळे आहेत आणि कशानं पांगळे आहेत? म्हणून भगवंताची प्राप्ती आपल्याला होत नाही. आपणही आंधळ्या पांगळ्यात मोडतो. बरं का आंधळ्या पांगळ्यात मोडतो? तर विवेकाची दृष्टी ज्याच्या जवळ नाही तो आंधळा आहे, आणि वैराग्याची वाटचाल ज्याच्या जवळ नाही तो पांगळा आहे. आणि या दोन्ही वाटचालीनं आपण भगवंतापर्यंत जात नाही, म्हणून आपण आंधळे पांगळे आहे. कुणाजवळ विवेक आहे? आणि हीच संतत्वाची व्याख्या आहे. यालाच संत म्हटलेला आहे. चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेका असणे कीजे. अर्थात ज्याच्या अंतकरणामध्ये विवेक आहे, जो विवेक स्वरूप आहे, तो संत आहे. मग विवेकानं परिपूर्ण असणारा कोण आहे? कोणीच नाही. अहो, आमचे साधू हे जंगलात राहतात म्हणून त्याला साधू म्हणता येत नाही. वाघ सिंह सुद्धा जंगलात राहतात म्हणून त्यांना साधू म्हणायचं का? अहो, आमचे महाराज झाडावरनं खाली उतरत नाहीत, पशु पक्षी सुद्धा झाडावरती राहतात, मग त्यांनाही साधूपणा द्यावा लागेल, त्यांनाही साधू म्हणता येत नाही. अहो, आमचे साधू कुणाकडे काही खात नाहीत. आजगराला जरी शिकार मिळाली नाही तर महिनाभर आजगर सुद्धा उपाशी राहतो, म्हणून त्या आजगराला सुद्धा साधू म्हणायचं का? झाडाचा पाला खाऊन आमचे साधू जगतात, झाडाचा पाला तर कितीतरी पशु पक्षी खातात, म्हणून त्यांना साधू म्हणायचं का? एकच शब्द आमचे साधू वर्षातनं बोलतात, त्यालाही साधू म्हणता येत नाही. ज्याचं साधूपण लोकांकरता नसतं. हे पहा, तपस्वी जरी असला तरी तो तपस्वी आहे, तप साध्य केलेला आहे. तप साध्य केलेल्यांना साधू म्हणून चालत नाही. पुढे कथा येणार आहेत. नाहीतर मग हिरण्यकश्यपूला साधू म्हणावं लागेल, रावणाला साधू म्हणावं लागेल, अनेक असुरांना साधू म्हणावं लागेल. यांनी तपच केलेला, भगवंत प्रसन्न करून घेतलेला आहे. रावणाच्या तपांती देव प्रसन्न झाला नाही का? झालेला आहे, मग त्याला साधू म्हणायचं का? हिरण्यकश्यपूच्या तपांती देव प्रसन्न झालेला आहे म्हणून त्याला साधू म्हणायचं का? भस्मासुरानं सुद्धा भगवंत प्रसन्न करून घेऊन वरदान प्राप्त करून घेतलेला आहे म्हणून भस्मासुराला साधू म्हणायचं का? देव ज्यांना ज्यांना प्रसन्न झाले तपस्येच्या माध्यमातून त्या प्रत्येकाला साधू म्हणायचं का? ते फक्त तपस्वी आहेत, त्यांना साधू म्हणता येत नाही. कोण साधू असतात? तर ज्यांच्याजवळ विवेक आहे, विवेकाची दृष्टी ज्यांच्याजवळ आहे आणि वैराग्यानं ज्यांची वाटचाल परमेश्वराकडे आहे, तो घटक म्हणजे साधू आहे आणि तो घटक म्हणजे संत आहे. मग हे संत चमत्कार करतात का? तर करत नाहीत. हे टानाटोना वगैरे अशा काही भानगडीत पडत नाही. जगद्गुरु तुकोबारायांनी बोर्डच लावलेला आहे आपल्या घराच्या बाहेर की संसाराच्या गोष्टी इकडे विचारण्यासाठी यायचे नाहीत. मला दुर्भाग्य वाटतंय समाजाचं, गंडे दोरे जो संप्रदाय बांधतो आणि मी तुझं दुःख दूर करतो, मला 5 खेट घाल, हे म्हणणारे संप्रदाय जगात पोहोचलेले आहेत. धूप, अंगारा, दीप, भंडारा, गंडे दोरे हे संप्रदाय जगात पोहोचले. पण जिथं तत्वमसी महावाक्याचा उद्घोष आहे, ज्या ठिकाणी माऊलींना मधुकरी सुद्धा प्राप्त होऊ नये त्या ठिकाणी वेदांच्या महावाक्याचा ज्यांनी जयघोष केला आणि हे गुह्य ज्ञान आपल्याला उघड करून दिलं, तो वारकरी संप्रदाय अजून जगात गेला नाही. का गेला नाही? तर हे गंड्या दोऱ्यात सगळे अडकलेले आहेत, पण जिथं शुद्ध आहे त्या ठिकाणी कोणी वळालेलं नाही. आणि हीच फार मोठी संप्रदायाची फजिती आहे. लटिके ते रुचे साच कोणाही न पचे. कशामुळे हे? ऐसा माजल्याचा गुण भोगे कळो येईल शीन. कशाचा गुण आहे? तर जनता माजलेली आहे. समाज हा आपल्या बुद्धीनं, समाज हा आपल्या मनानं शास्त्रांचा आणि वेदांचा अर्थ मांडत चाललेला. याच्याकरता संतांना अवतार घ्यावा लागतोय. लोपले ज्ञान जगे कोणी
येतात तर लोपले ज्ञानजगी. ज्ञानदीप म्हटलेला आहे. का म्हटलेला आहे? कारण कलियुग प्रारंभ होत असताना ज्ञानाचा लोप झालेला आहे, लोप पावलेला आहे हे ज्ञान. आणि हे लोप पावलेलं ज्ञान धर्म मार्तंडांनी आपल्या बुद्धीनं आपल्या मनानं त्याचा विपरीत अर्थ लावण्यासाठी चालू केलेला आहे. आणि हा खराब झालेला, ज्याच्यावरती धूळ बसलेला आहे, ज्याच्यावरती कचरा बसलेला आहे, तो मार्ग झाडण्याकरता जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आम्ही येतो. तो मार्ग झाडण्याकरता. बरं, आम्ही फक्त बोलत नाही, इतरांप्रमाणे आम्ही बोलत नाही, तर आम्ही जे ऋषींनी बोललेलं आहे ते वर्तणुकीत सुद्धा आणून बोलतो. जे ऋषींनी केलेलं आहे, जे मागच्या साधू संतांनी केलेलं आहे, ते फक्त आम्ही बोलत नाही, तर त्या पद्धतीनं आचरण सुद्धा करतो. कशा करता येतो आम्ही? तर उजळावया आलो वाटा. आम्ही वैकुंठ वासी, आम्ही वैकुंठ वासी, आम्ही आलो याची कारणासी, आलो याची कशा करता आम्ही येतो? जे ऋषींनी बोललेलं आहे, जे ऋषींनी साध्य केलेलं आहे, ते वर्तणुकीत आणून समाज कल्याणाकरता आम्ही येतो. बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया, या करता आम्ही येतो. आता या साधूंचं, अशा साधूंचं ज्यांच्याजवळ विवेकाची दृष्टी आहे आणि या साधूंजवळ म्हणजे ज्यांच्याजवळ वैराग्याची वाटचाल आहे, त्यांचं चरित्र काय ऐकायचं? हे जगद्गुरु तुकोबाराय यांचं जे जीवन चरित्र आहे, याला घडून किती काळ झालेला आहे? तर हे 350-400 वर्षापूर्वीचं चरित्र आहे. अर्थात 350-400 वर्षापूर्वीचं चरित्र आज का अभ्यासायचं, हा मुख्य प्रश्न आहे. 400 वर्षापूर्वी ज्याचा प्रपंच घडून गेलेला तो आज का ऐकावा? बापाचं केलेला प्रपंच आपल्याला ऐकू वाटत नाही, ज्याच्याकडनं आपण उत्पन्न झालो. ज्या वेळेला आपले तीर्थरूप असणारे वडील ज्या वेळेला स्वर्गवासी होतात आणि ते स्वर्गवासी झाल्याच्या नंतर मग त्यांचा फक्त उरलेला फोटो असतो, तो घरात लावलेला असतो. आणि तो लावलेला फोटो याच्यावरती जर 8 दिवसानं पाहिलं, काही पाहतच नसतात. पुढच्या पुण्यस्मरणाला ज्या वेळेला पाहतो त्यावेळेला आपल्याला लक्षात येतं की त्याच्यावरती किती धूळ बसलेली आहे. कोणावरती? तर ज्याच्यातर्फे आपण उत्पन्न झालो, ज्याचं बीज प्रत्यक्ष आपण आहोत, त्याही बापाचा प्रपंच, आपला प्रपंच चालू असताना आपल्याला नकोसा वाटतो. अर्थात त्या बापाचा फोटो सुद्धा आपल्या काही ठिकाणी घरात शिल्लक राहत नाही, किंवा त्या फोटोवरती धूळ किती बसलेली असते याचा विचार करा. जो तीर्थरूप स्वरूपामध्ये आहे त्याचा प्रपंच नकोसा वाटतो. मग हा प्रपंच तर 400 वर्षापूर्वी घडलेला आहे, आणि 400 वर्षापूर्वी घडलेला हा प्रपंच का ऐकायचा? कशा करता जगद्गुरु तुकोबाराय यांचं जीवन चरित्र ऐकायचं? कशा करता साधू चरित्र ऐकायचं? कशा करता संत कथा ऐकायच्या? फलश्रुती काय आहे यानं? कोणत्याही कार्य करत असताना त्या कार्याची फलश्रुती माहिती पाहिजे. व्रत तुम्ही करताय, 16 सोमवार केले किंवा एवढे गुरुवार केले किंवा एवढे मंगळवार केले, पण हे करता कशा करता? तर त्याच्या मागं काहीतरी औचित्य असतं साधकाचं.
16 सोमवार केलेला आहे, पण हे 16 सोमवार जे केलेले आहेत त्याच्या मागं काहीतरी स्वार्थ दडलेला आहे, काहीतरी मागणं परमेश्वराकडे मागितलेलं आहे. अर्थात एखाद्या बोकडाला जर तिलक लावलेला असेल आणि त्याच्या गळ्यामध्ये जर हार पडलेला असेल तर ते बोकडानं लक्षात घ्यावं की हार हा आपल्या गळ्यामध्ये पडलेला आहे ना आपल्याला जो तिलक लावलेला आहे हा आपल्या मिरवणुकी करता नाही तर माझ्या मालकानं कोणाला तरी नवस केलेला आहे आणि हा नवस पूर्ण करण्याकरता आज माझ्या गळ्यात पडलेला हार याच गळ्यावरती माझ्या सुरी फिरणार आहे. अर्थात भगवंताकडे केलेली मागणी ही पूर्ण करण्याकरता आपल्याला काहीतरी करावं लागतं. बरं, जे करतोय त्याच्या मागे काहीतरी आपला स्वार्थ दडलेला असतो. तसं कोणतंही कार्य करताना त्याची फलश्रुती माहिती पाहिजे. का संत चरित्र ऐकायचं, कशा करता साधुकथा ऐकायची आहे, कशा करता संत जीवन दर्शन करायचं आहे, तर याच्या मागचा इतिहास ऐकण्यासाठी आपल्याला श्रीमद भागवतामध्ये जावं लागणार आहे. श्रीमद भागवतामध्ये भगवान श्रीकृष्ण आणि उद्धवाचा संवाद आलेला आहे आणि या संवादामध्ये भगवान श्रीकृष्ण उद्धवाला सांगत असताना सांगतात की सगळ्यात माझ्याही प्राणापरवते मला आवडणारा जो घटक आहे तो घटक कोणता आहे. तर उद्धव म्हणाला, महाराज ते तुमचे भक्त आहेत, ते तुमचे संत स्वरूपामध्ये जे आहेत ते असतील. तर म्हणते ते नाही, भक्त मला आवडतात, भक्त मला आवडतात, पण त्याही पेक्षा कोण आवडतं तर या भक्त चरित्रात ते प्रशंसिते मद प्राणापरोते आवडती निरुते जे भक्त चरित्रात ते प्रशंसिते. मला प्राणापेक्षा जास्त प्रिय आहेत. कोण प्रिय आहेत प्राणापेक्षा जास्त तर जे भक्त चरित्राचं कथन करतात आणि भक्त चरित्र सेवन करतात असे साधक, असे संतांचे भक्त हे मला प्राणापेक्षा जास्त प्रिय आहेत. भगवंत तर अनेक गोष्टी भगवंताला आवडणाऱ्या आहेत, पण भक्ता इतकं मला कोणी आवडत नाही संत देव सांगतात. मग या अनेक आवडणाऱ्या गोष्टींमध्ये कोणत्या गोष्टी भगवंताला आवडतात तर उद्धवाला सांगत असताना भगवान श्रीकृष्ण सांगतात की आत्मयोनिही, मग हे माझ्या तत्वापासून उत्पन्न झालेलं कोणतं तत्व आहे तर तो ब्रह्मदेव. अर्थात तो माझा मुलगा आहे. भगवंताच्या नाभीतनं कमल आलं आणि त्या कमलातनं ब्रह्मदेवाचा उगम झालेला आहे. अर्थात आपण जे उत्पन्न झालेलं आहोत ते आपल्या वडिलांनी जे उत्पन्न करण्यासाठी माध्यम घातलेलं आहे ते त्यांची भार्या म्हणजे आपली आई. आपण उत्पन्न होण्याकरता म्हणजे एखाद्या पित्याला पुत्रप्राप्ती हवी असेल तर ती पुत्रप्राप्ती कोणाच्या माध्यमातून होते तर भार्येच्या माध्यमातून होते. पण हा ब्रह्मदेव नावाचा जो भगवंताचा मुलगा आहे हा भार्ये वाचून झालेला आहे. मग देव सांगतात की उद्धवा किती प्रेम बरं माझं त्याच्यावरती असावं. पत्नीच्या देहातनं उत्पन्न झालेल्या मुलावरती जो बाप किती प्रेम करतो, पण प्रत्यक्ष मी ज्याला जन्म दिलेला आहे त्या ब्रह्मदेवावरती, त्या प्रत्यक्ष माझ्या मुलावरती माझं किती प्रेम असावं, पण तितकं नाही. कोणा इतकं? भक्ता इतकं नाही. आणि याचा दाखला देत असताना काल्याच्या प्रसंगामध्ये ब्रह्मदेवाला हिनत्व प्रदान भगवंतानं केलं आणि भक्ताची उंची जास्त चढवलेली आहे. बघा काय प्रसंग केलेला आहे तर आणखी एकही नवलाव केला काला वाटिता विधाता ठकविला. कोण? विधाता म्हणजे ब्रह्मदेव. काय केलेलं आहे तर ब्रह्मदेवाला काला न देता ब्रह्मलोकात रिता पाठवलेला आहे. काल्याच्या प्रसंगामध्ये भगवंत उभे आहेत. प्रत्येकाला काला आणण्यासाठी सांगितलेला आहे. तो काला एकत्रित केलेला आणि काल्याचा प्रसंग चालू असताना बघा अमरावती रीती झालेला आहे. स्वर्गाधिक देवदेवता रीती झालेल्या आहेत आणि हा काला पाहण्यासाठी ज्या वेळेला ब्रह्मांडात मांदियाळी जमलेली आहे की काल्याच्या स्वरूपामध्ये भगवंत काय वाटतोय आणि हा काल्याचा प्रसाद आपल्या वाट्याला आहे का म्हणून प्रत्यक्ष देव आले तर देवांना नाकारला. देवांना नाकारला. मग देवांनी ठरवलं की हे हात धुण्याकरता काला खाऊन इंद्र यमुनेच्या डोहामध्ये जातील. यांचं खरकट का असना, पण हा भगवंताचा काल्याचा प्रसाद आपल्याला प्राप्त व्हावा म्हणून सगळे देव यमुनेच्या डोहामध्ये मासे झाले. भगवंताच्या हे लक्षात आलं की जे यांना मला द्यायचं आहे ते त्यांना देता कामा नये, पण यांनी जर हात धुतला तर खरकट काला का असना पण त्यांना प्राप्त होईल. म्हणून सगळ्या गोपाळांना सांगितलेलं आहे की तुमच्या हाताला जे लागलेलं आहे ते अंगाला पुसा, वाटल्यास पार्श्वभागाला पुसा, पण यमुनेच्या डोहामध्ये कोणी हात बुडवायचा नाही. जे तुम्हाला मिळतंय ते इतरांना मी प्राप्त होऊ देणार नाही.
झाले, सगळे देव रिते गेले. सगळे देव रिते गेल्याच्या नंतर पुढच्या दिवशी पेपरला जाहिरात, देवांना काला नाही, देवांना काला नाही, देव माघारी आले, देवांना काला नाही. ब्रह्मदेवानं पेपर वाचला. ब्रह्मदेव म्हटला, देवांना काला नाही, जो गोपाळांना प्राप्त होतो तो देवांना का मिळत नाही? तर मी तर त्याचा पुत्र आहे म्हटला. यांना नसेल मिळालं पण माझा पप्पा मला नक्की देईल. म्हणून काला घेण्याकरता ब्रह्मदेव प्रत्यक्ष खाली आले, तर ब्रह्मदेवालाही दिला नाही. क्रोधायमान झाला ब्रह्मदेव. आणि काय केलं यानं? तर यानं गोपाळांसहित सगळ्या गायी ज्या आहेत त्या ब्रह्मलोकामध्ये नेल्या, अर्थात किडनॅप केल्या. हे तेव्हापासून प्रकरण चालू आहे. एखादी मागणी पूर्ण करून जर समोरच्या पार्टीकडनं घ्यायचं असलं तर त्याला आवडणारी गोष्ट किडनॅप करायची. हे कुणी प्रकरण केलं पहिलं? तर ब्रह्मदेवानं. बरं, मागणी काय आहे तुमची? मला काला पाहिजे. काला मिळाल्याच्या नंतर ही सगळी तुझी आवडती मंडळी जी आहे ती सगळी गाई गोपाळांसहित मी परत पाठवतो. ते म्हणे नाही देणार. तुने माझ्याकडेच राहू देतो. मग ठेव तुझ्याकडेच. काय भगवंतानं केलं असावं? तर गायी गोपाळ तर झालाच. साधू संत वर्णन देतात की गायीच्या कासेतला गोचिड सुद्धा झाला. कोणा करता? त्या गोपाळांकरता. कशा करता? जे त्यांना आहे ते देवांना तुम्हाला सुद्धा नाही दिला भगवंतानं ब्रह्मदेवाला काला. आणि पाहण्याकरता म्हणून ब्रह्मदेव खाली आले, तर पाहतात तर काय, तर सगळीकडे स्वरूप दिसू लागलं. जे वरती ब्रह्मलोकात नेलेले आहेत ते ब्रह्मलोकातले सगळे घटक खाली दिसू लागले. काय प्रकार आहे हा? आणि त्यावेळेला मग ब्रह्मदेवाचं गर्वहरण झाला. ब्रह्मदेवाचं गर्वहरण झाल्याच्या नंतर ब्रह्मदेवाला ज्ञान दिलं. ऐका, भगवंतानं ब्रह्मदेवाला ज्ञान दिलं. ब्रह्मदेवा म्हटला की बाबा एवढ्याच्यानं बघायचं नाही. हात पुढे केला, तेवढा काला रिता ब्रह्मलोकाचा. त्यांना जे आहे ते तुला नाही. कितपत आवडतात मला भक्त? तर आत्मयोनी हे म्हणजे माझ्यापासून उत्पन्न झालेला माझा मुलगा ब्रह्मदेव हाही मला तितका आवडत नाही जितके भक्त आवडतात. नंतर भगवंत सांगतात की हरी आणि हर याच्यामध्ये भेद नाही. शंकर हे मला आवडतात पण नच तथा मी, पण तितके आवडत नाही भक्ता इतके. शंकर स्वरूप माझच आहे, मीच हरी आहे आणि मीच हर आहे. फक्त एका वेलांटीची आड आहे. नाहीतर हरी आणि हर म्हणजे काय? तर हरण करणारा मग तो हरी संबोधलेला आहे आणि तो हर संबोधलेला आहे. मग हे दोन्ही स्वरूप एकच आहे. पूतनेकडं पूतना ज्या वेळेला विष प्राशन करण्याकरता मला आलेली होती त्यावेळेला मी धावा कैलासपती महादेवाचा केला आणि माझ्या उदरस्थ अंतःकरणामध्ये भगवान परमात्मा कैलासपती स्थापन झाले आणि त्यांनी ते विष ग्रहण केलं. अर्थात मला ज्या वेळेला संकट वाटतं त्यावेळेला मी हराला बोलवतो आणि हराला अर्थात भगवान महादेवाला ज्या वेळेला संकट वाटतं त्यावेळेला मग भस्मासूर ज्या वेळेला हात ठेवण्यासाठी धावलेला होता त्यावेळेला मग भगवान महादेव हरीला पाचारण करतात. अर्थात हे दोन्ही घटक एक आहेत. कितपत आवडत असावेत बरं मला हर अर्थात महादेव? माझंच स्वरूप असणारे महादेव मला आवडतात पण तितके आवडत नाही जितके मला भक्त आवडतात. पुढे जाऊन भगवंत सांगतात की संकर्षण. संकर्षण म्हणजे कोण? तर बलराम दादा. बलराम दादा म्हणजे कोण? हे शेष रूपातले बलराम दादा आहेत बरं का. अर्थात ज्यानं आयुष्यभर मला आसन देण्यासाठी स्वतःची शय्या केली, स्वतःच ज्यानं अंथरूण केलं तो मला किती आवडावा बरं. संकर्षण म्हणजे बलराम दादा, प्रत्यक्ष शेषाचा अवतार असणारा हा बलराम दादा, तोही मला तितका आवडत नाही जितके भक्त मला आवडतात. आणि आता जवळ जवळ येत असताना कोण आवडतं त्याहीपेक्षा भक्त कसे आवडतात सांगत असताना सांगतात की मग आता भार्येकडे येतात आणि उद्धवाला विचारतात की उद्धवा सांग बरं, पतीचं पत्नीवरती किती प्रेम असावं? असतं का नाही? तुमचं आहे ना? पतीचं पत्नीवरती सर्वाधिक प्रेम असतं आणि याचा दाखला देत असताना फार रंजनात्मक दृष्टांत दिलेला आहे बघा की सगळ्या अष्टपट्ट राण्या ह्या देवाजवळ आल्या आणि भगवंताला विचारू लागल्या की देवा मी तुम्हाला
कशी आवडते, मी तुम्हाला कशी आवडते. जांबुवती आलेली आहे, सगळ्या आलेल्या आहेत. पहिली जी आली तिनं विचारलं मी तुम्हाला कशी आवडते. भगवंतानं सांगितलं तू मला पेढ्यासारखी आवडते. ती तर आनंदितच झाली, वाह पेढा. दुसरी आली मी तुम्हाला कशी आवडते, तर तू गुलाबजाम सारखी आवडते. वाह. मी तुम्हाला कशी आवडते, तर तू जिलेबी सारखी आवडते. मी तुम्हाला कशी आवडते, तू बासुंदी सारखी आवडते. सगळ्या झाल्या. आणि मग शेवटला रुक्मिणी आली. रुक्मिणी आई साहेब का हो, मी तुम्हाला कशी आवडते. देवानं सांगितलं तू मला मिठासारखी आवडते. तिचा तर चेहराच पडला. एकीला पेढा, एकीला जिलेबी, एकीला बासुंदी, एकीला श्रीखंड, एकीला गुलाबजाम, आणि मी आवडते कशी, तर मिठासारखी. बोलायचं नाही माझ्या संग, क्रोधायमान झाली. अजिबात माझ्या कक्षेत यायचं नाही. देवाला कळालं. आणि त्या दिवशी रुक्मिणी मातेनं सांगितलं अष्टपट राण्यांना की स्वयंपाक मी करणार. काय सांगितलं, स्वयंपाक मी रांधणार. आणि देवाची थट्टा उडवण्यासाठी, देवानं माझी थट्टा उडवली ना, आता परमेश्वराची थोडी थट्टा उडवूया म्हटली. आणि रांधलेल्या स्वयंपाकामध्ये रुक्मिणीनं मीठ टाकलं नाही. आणि देवाच्या पात्राला भोजन आलं. सगळ्या त्या अष्टपट्ट राण्या बसल्या. आणि एक घास घेतल्याच्या नंतर तो तोंडात टाकलेला घास प्रत्येकानं तोंडातनं ताटात टाकला. म्हणजे का, भोजनाला रुची नाही. का रुची नाही, तर मीठ टाकलेलं नाही. या दृष्टांतातनं काय कळालेलं आहे, देव सांगतात की बघ ताटामध्ये पेढा जर नसला तर जेवणाची कमतरता असते की भासते. पेढा नसला तरी चालेल, भाजी भाकरी वगैरे असली, भात आमटी असली, वरण भात असला तर चालेल. ताटामध्ये जिलेबी असली नसली तरी चालेल. ताटामध्ये गुलाबजाम असला काय नसला काय, ताटात बासुंदी असली काय नसली काय तरी सुद्धा चालेल. पण या रांधलेल्या स्वयंपाकामध्ये मीठ जर नसलं तर एकही घास खाऊ वाटत नाही. अर्थात जेवणाला चव आणण्याचं, रुची आणण्याचं काम कोणाचं असतं, तर ते मिठाचं असतं. म्हणून भगवंत सांगतात की तू मला आवडते, पण कशा पद्धतीनं आवडते, जसं आज स्वयंपाक रांधत असताना तू मीठ टाकलेलं नाही, हे सगळं जेवण जसं बेचव झालेलं आहे, तशा पद्धतीनं माझ्या जीवनामध्ये तुझं स्थान आहे. कशाच्या स्वरूपामध्ये, तर मिठाच्या स्वरूपामध्ये तू आहेस मला. मग त्यावेळेला रुक्मिणी माता खुश झाली. अर्थात भगवंत म्हणतात की माझं भार्येवरती प्रेम आहे. सांगतात भगवंत उघड माझं माझ्या पत्नीवरती प्रेम आहे. बघा भगवंतानं ज्या ज्या वेळेला अवतार घेतले त्या प्रत्येक अवतारामध्ये माता लक्ष्मी आलेल्या आहेत. मग ते अवतार ब्रह्मचार्याचे का असनात, पण ब्रह्मचार्याच्या अवतारामध्ये सुद्धा माता लक्ष्मी आलेल्या आहेत. कोणते अवतार विष्णुदेवानं घेतलेले आहेत, तर ज्या वेळेला विष्णू परमात्मा मत्स्य स्वरूपामध्ये आले त्यावेळेला लक्ष्मी माता जलधारा झाल्या. कच्छ स्वरूपामध्ये आले त्यावेळेलाही जलधारा झालेल्या आहेत. आणि ज्या वेळेला नरसिंह स्वरूपामध्ये प्रगट झालेले आहेत त्याही स्थानी लक्ष्मी नरसिंहाचं आपल्याला मंदिर पाहायला भेटतंय. मग आता ब्रह्मचार्याचे अवतार कोणकोणते आहेत, तर म्हणजे काही जण म्हणतात वामन अवतारात कुठं आहे लक्ष्मी, दत्त अवतारात लक्ष्मी कुठं आहे, बद्रीनारायणाचा अवतार झाला त्या अवतारामध्ये लक्ष्मी कुठं आहे, आणि कसं काय भगवंत म्हणतात की पत्नी मला आवडते, या अवतारामध्ये कुठं आहे ती लक्ष्मी. रामासोबत आहे, कृष्णासोबत आहे, मत्स्य अवतारासोबत आहे, कच्छ अवतारासोबत, नरसिंह अवतारासोबत आहे, सगळ्या अवतारासोबत आहे. पण जे ब्रह्मचार्याचे अवतार घेते त्या अवतारामध्ये कुठं आहे लक्ष्मी. तर याचं गुह्य सांगत असताना सांगितलेलं आहे बघा, भगवंतानं जो वामन अवतार घेतलेला आहे त्या वामन अवतारामध्ये सुद्धा लक्ष्मी आहे. कशाच्या स्वरूपामध्ये आलेला आहे, तर भगवंतानं हातात जे छत्र धरलेलं आहे या छत्राच्या स्वरूपामध्ये माता लक्ष्मी आहे. अर्थात ती आहे तिथं. दत्तगुरूंचा ज्या वेळेला अवतार घेतलेला आहे त्याच्या मागे असणारी कामधेनू, त्या कामधेनूच्या स्वरूपामध्ये माता लक्ष्मी आहे. बद्रीनारायणाचा ज्या वेळेला अवतार घेतला आणि बद्री क्षेत्रामध्ये ज्या वेळेला तपश्चर्येला गेले त्यावेळेला बर्फ पडू लागला असताना तपश्चर्या भंग होऊ नये म्हणून माता लक्ष्मी बद्री वृक्षामध्ये प्रगट झाली. ते बद्री वृक्ष सुद्धा त्या स्वरूपामध्ये लक्ष्मी माता आहे. आता काही जण प्रश्न करतात की ज्ञानेश्वर महाराज हे सुद्धा विष्णूचे अवतार आहेत आणि या विष्णूच्या अवतारामध्ये मग ही लक्ष्मी कुठं आहे, तर या
ज्ञानोबा माऊलींच्या अवतारामध्ये सुद्धा माता लक्ष्मी आहे. कोणत्या स्वरूपामध्ये आहे तर माऊलींच्या दारात असणारा सुवर्ण पिंपळ, हा सुवर्ण पिंपळ म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, ही प्रत्यक्ष माता लक्ष्मी आहे. ब्रह्मचार्याचे अवतार घेतलेले असतील त्याही अवतारामध्ये ही सहाय्य करण्याकरता येते, सहाय्य करते, म्हणून तर हिला अनपायिनी म्हटलेलं आहे. पत्नीचे दोन प्रकार सांगितलेले आहेत, एक अपायिनी अर्थात सोडून जाणारी आणि अनपायिनी म्हणजे न सोडणारी. तशी आपली पत्नी जिच्यावर आपण प्रेम करतो ही सोडून जाणारी आहे. देहग्रहाची कामिनी तव ती राहिली भुवनी, मी जळतसे स्मशानी आगी सवे एकला. अर्थात ती आयुष्यभर जरी सोबत राहिली, काही काही जण म्हणतात बघा, अहो 90 वर्ष दोघांनी प्रपंच केला, हो कसा केला असेल बघा, पण ज्या वेळेला 91व्या वर्षी मालक गेला त्यावेळेला ही घरात थांबली, म्हणजे मरत्या क्षणी का असं आपण तिनं साथ सोडली. म्हणून तर अपायिनी आहे. आपण ज्या वेळेला मृत्यूच्या शयेला प्राप्त होतो त्यावेळेला कुठे आहे ते आपल्यासोबत, ते आपल्यासोबत नाही. पण भगवंताची पत्नी ही कायम स्वरूपी भगवंतासोबत आहे, ती भगवंताची कधी साथ सोडत नाही. म्हणून सोडणाऱ्या पत्नीवरती जीव एवढं प्रेम करतो, ती तर मला सोडत कधी नाही, तिच्यावर माझं किती प्रेम असावं उद्धवाला सांगताना सांगतात, नच तथा मी, तिच्यावरही माझं तितकं प्रेम नाही जितकं प्रेम मी भक्तावरती करतो. म्हणून संत चरित्र अभ्यासायचं आहे. हे संत म्हणजे कोण आहेत? भगवंताचे भक्त आहेत. पत्नीवरही माझं तितकं प्रेम नाही जितकं प्रेम मी भक्तावरती करतो. आणि पुढे सांगत असताना भगवंत सांगतात की सांग उद्धवा, ज्या वेळेला स्वतःचं मुख आपण आरशात पाहतो, मग ते कसं का असना, पण आरशात पाहिल्यानंतर स्वतःचं अस्तित्वावर माणसाला थोडं का असना, पण आतमध्ये आपल्या अस्तित्वावर आपल्याला गर्व वाटतो. अर्थात आपण स्वतःला आवडतो. मी मला आवडतो, तुम्ही तुम्हाला आवडतात. अर्थात प्रत्येक जीवाला जे स्वरूप प्राप्त झालेलं आहे, मग ते कसलंही का असेना, पण स्वतः इतकं मग तो पत्नीवरही प्रेम करत नसतोय. स्वतः इतका कुणावरही दुसऱ्यावरती प्रेम जागृत होत नाही. तसं माझं स्वरूप मला किती प्रिय असावं बरं, पण मी स्वतःला तितका आवडत नाही जितका भक्त मला आवडतात. आणि याचा दाखला देत असताना मी काय काय भक्तांकरता करतो याची यादी सांगितलेली आहे. काय काय भक्ताकरता मी करतो तर मग कधी कधी नाथ महाराजांच्या घरी जातो आणि खांद्यावरती कावड घेतो, स्वतःच स्वरूप विसरून. मग कधी कधी मग सावतोबांच्या शेतात जातो आणि पेरणी करतो, लावण करतो, भाजी खुडतो. कधी कधी मी त्या गोरोबा काकाच्या पायात वास करतो आणि चिखल तुडवतो. एवढंच काय, जो विटाळ भगवंताला अमान्य आहे तो विटाळ सुद्धा भक्तांकरता मी ग्रहण करतो. आणि याचा दाखला देत असताना चोखोबराचा दृष्टांत देतात की प्रसूतीच्या काळात त्या महिलेला आलेल्या आहेत. चोखोबरांच्या पत्नीला प्रसूतीच्या काळ आलेला आहे आणि आता प्रसूती होणार आहे, आणि या असहाय्य वेदना तिला सहन होत नाही. तिनं चोखोबरांना सांगितलेलं आहे की कोणाला तरी बोलवा, माझी आता याच्यातनं सुटणूक होणं फार अत्यंत आवश्यक आहे. उदरस्थ असणारा शिशु हा बाहेर येण्याच्या मार्गात आहे, त्या पीडा मला असहनीय होतात. तुम्ही कोणाला तरी का असना पण पाचारण करा, बोलवा. नाही कोणी आलं तर तुमच्या बहिणीला का असना पण सांगावा द्या. तर सांगावा जाईल कधी आणि ती येईल कधी, मीच प्रत्यक्ष जातो आणि तिला घेऊन येतो. याच्याकरता चोखोबाराय घरातनं मार्गस्थ झाले. कधी? ज्या वेळेला प्रसूतीच्या कळा आलेल्या आहेत, त्यावेळेला माळ घरातनं बाहेर पडलेला आहे, जाण्याकरता 2 दिवस लागलेले आहेत. मग तिथं तिला सांगावा देणं आणि तिला परत घेऊन येणं, 8 दिवसाचा कालावधी लोटलेला आहे याच्यामध्ये. 8 दिवसाचा, तोपर्यंत प्रसूतीच्या वेदना राहतात का? 8 दिवसामध्ये. हे भगवंताच्या लक्षात आलेलं आहे की भक्ताची पत्नी अडचणीत आहे आणि याच्याकरता प्रत्यक्ष मीच जात नाही तर त्या आपल्या पत्नीला सुद्धा सोबत घेतलेला आहे. आणि प्रत्यक्ष हा शारंगधर कोण झालेला आहे तर चोखोबाची बहीण. चोखोबाची बहीण
याचा दाखला देत असताना चोखोबाची बहीण झाला शारंगधर. आणि काय केलेलं आहे तर मग तिला ज्या वेळेला प्रसूतीच्या काळा येत आहे त्यावेळेला दारावरती थाप टाकलेली आहे. वहिनी वहिनी उघडा दार हाका मारे. ए बहिणी, अगं ए बहिणी, अगं आले मी, अगं दार उघडतेस का? अगं तुला मी सुटणूक तुझी करण्यासाठी आलेला, तुला मोकळी करण्याकरता मी आलेला. अगं दार उघड बहिणी, तुला मला माहिती आहे तुला प्रसूतीच्या वेदना लागलेल्या आहेत आणि दादाचा सांगावा मला मिळालेला आहे आणि याच्याकरता मी तुझी सुटणूक करण्याकरता आलेला आहे. अगं दार उघड वहिनी. वहिनी वहिनी उघडा दार हाका मारी. नामदेवराय याचं चरित्र देताना लिहितो. भगवंत आलेले आहे आणि त्या भगवंतानं स्वतःचं स्वरूप विसरून, बघा, जो परमात्मा गर्भामध्ये स्थापन होत नाही. आपण जन्मोत्सव साजरा करतो पण भगवंताचा जन्म नसून भगवंताचं प्रागट्य असतं. भगवंत फक्त गर्भामध्ये आहे याचा आभास होतो. भगवंत फक्त गर्भामध्ये आहे हा फक्त आभास होतो. वास्तविकता भगवंत हा गर्भात नसतात. त्याचं प्रागट्य भगवंताचं सांगितलेलं आहे. अर्थात एवढं भगवंत हे पाळणारा पण भक्ता करता काय काय करतो तर स्वतःचं स्वरूप विसरून भक्ताच्या पत्नीचं बाळंतपण करतो. नुसतं बाळंतपण करत नाही तर पहा, आणखी लीला पुढची सांगत असताना सांगितलेलं आहे. समजा जर घरात एखादी बाई बाळंतीण झाली, आता आजी नातवावरती प्रेम करते, कितीतरी वेळा नातवाला म्हणते की तुझं बाळू तर धुतल्यात बरं का मी. काय म्हणते आजी नातवाला? याचा उपकार ठेव जरा. काय? मी तुझी बाळू तर धुतल्यात. पण कशी आजीनं धुतलेली असतात ती जर नदीवर बाळू तर धुवायला जर गेली तर आजी हातानं ती धुत असते का पायानं घसरा मारत असते? कशानं मारते घसरा? पायानं मारत असते. अर्थात स्वतःच्या वंशामध्ये उत्पन्न झालेला, माझ्या मुलाकडनं उत्पन्न झालेला वंश याची घाण सहन होत नाही कुटुंबातल्या व्यक्तीला. पण प्रत्यक्ष भगवंत बाळंतपण सुद्धा करतो आणि कर्ममेळाचे बाळूत सुद्धा धुतो. काय काय भक्ता करता करतो. न सांगता करी सर्व सर्व काही कशा करता? भक्तां करता. उद्धवाला सांगत असताना भगवंत म्हणतात की मी चतुर्भुज आहे. कशा करता मी चतुर्भुज? 2 हाताचा मी 4 हाताचा कशा करता झालेलो आहे? 4 हाताचा याच्या करता झालेलो आहे की मार्गामध्ये मला जर माझा भक्त कुठं भेटला तर त्याला आलिंगन देत असताना माझे हे 2 हात मला कमी पडतील, म्हणून चतुर्भुज होऊन मी त्याला आलिंगन मला देता यावं. भगवंताच्या हातामध्ये शस्त्रांसहित एक कमलपुष्प आहे. हे कमलपुष्प भगवंतांना कशा करता धारण केलेल्या हातामध्ये तर भगवंत सांगतात की वाटेत मला कुठं जर माझा भक्त भेटला तर त्या भक्ताचं पाद्यपूजन करण्याकरता, त्या भक्ताला वंदन करण्याकरता, त्या भक्ताला पूजन करण्याकरता भक्ताचं मी माझ्या हातामध्ये कमलपुष्प घेतलेलं आहे. इतके मला भक्त आवडतात. माझा स्वतःचा मुलगा आत्मयोनी ही ब्रह्मदेवालाही त्या ठिकाणी नाकारलेला आहे, तोही मला तितका आवडत नाही जितके भक्त आवडतात. हर स्वरूप भगवान शिव स्वरूप माझा आहे हेही मला तितकं आवडत नाही जितके भक्त मला आवडतात. संकर्षण बलराम दादा ज्यानं अख्ख्या आयुष्यभर त्याची शय्या केलेला आहे, मला स्थान दिलेलं आहे आपल्या पाठीवरती, तोही मला तितका आवडत नाही जितके भक्त आवडतात. पत्नी स्वतःची माझी मला तितकी प्रिय नाही जितके भक्त मला प्रिय आहेत. मी माझं स्वतःचंही अस्तित्व मला तितकं प्रिय नाही जितका भक्त मला प्रिय आहे. म्हणून आणि याही पेक्षा कोण आवडतं तर अशा भक्तांचं जे चरित्र कथन करतात आणि अशा भक्तांचं जे चरित्र श्रवण करतात, अर्थात तुम्ही आणि
आम्ही या 8 दिवसाकरता का असं आपण भगवंताला आवडणारे घटक आहोत. आपण भगवंताला आवडतोय का तर आपण जगद्गुरु तुकोबारांचं जीवन चरित्राचं दर्शन करतोय. यांना साधू म्हणावं. संत तेथे विवेका असणे कीजे. हे साधू आहेत बरं का. नाहीतर साधूच्या वाटेवर चालणारे फार आहेत. पण तुकोबाराय यांना दाखला देताना सांगतात की कान उंच करून ऐका. तुम्हा सांगतो रे जना ऐकावे कानी आमचे नाचणी नाचू नका. कीर्तन करता आलं, प्रवचन करता आलं, रामायण भागवत सांगता आलं म्हणजे आमच्या पदावर बसता आलं हे ठरवायचं नाही तुम्ही. आमचा मार्ग फार कठीण आहे. आम्हाला जी अवस्था संत पदाची प्राप्त झालेली आहे याच्याकरता आम्ही काय केलेलं आहे तर याच्याकरता आम्ही स्वतःच्या प्रपंचाला पाणी सोडलेलं आहे. दिले संसारासी पाणी. संसाराच्या नावे घालोया शून्य. संसाराच्या नावे घालोया शून्य. वाढता पुण्य धर्मकेला. वाढता संसाराच्या नावे घालून या शून्य. संत पदाला पोहोचण्याकरता काय केलेलं आहे आम्ही तर मग मागच्यांवरती पाणी सोडलेलं. म्हणजे याचा अर्थ फक्त पत्नी पत्नीवरती का नाही तर मागचा सर्वच लाग माग सोडलेला आहे. मग तो स्वतःच्या अस्तित्वाचा का असेना किंवा कुटुंबाच्या अस्तित्वाचा का असेना किंवा माझं समाजाप्रती जे काय आहे त्याच्या अस्तित्वाचा का असेना पण हा लागमाग ज्यांनी सोडलेला आहे त्या सर्वांची चरित्रवंदन केली जातात. म्हणून तर 700 वर्ष झाली तरी सुद्धा चरित्र अजून जिवंत आहे. कालचा पेपर माणसाला आज वाचू वाटत नाही. कालचा पेपर आज कुणा तरी हॉटेलमध्ये वडापावच्या खाली किंवा भजीच्या खाली असतोय. कालची बातमी आज शिडी होते. पण हा ग्रंथ मैपती महाराजांनी लिहिलेला जगद्गुरु तुकोबारायांचा प्रपंच 400 वर्षापूर्वीचा आहे. पण का अभ्यासायचा आहे तर जिवंत आहे. अजूनही जिवंत आहे. आपल्या वाडवडिलांचे प्रपंच गेले म्हणून जीवाचं चरित्र हे काही दर्शन देत नाही. त्यातनं बोध काहीच प्राप्त होत नाही. पण साधू संतांच्या चरित्रातनं बोध प्राप्त होतो. साधू संतांचे चरित्र कथनानं साधू संतांच्या चरित्र श्रवणानं आपण भगवंताच्या जवळ जातो. याच्याकरता आज आपण हे संत चरित्र अभ्यासनाकरता घेतलेलं आहे. फार दुर्लभ असणारे हे साधू फक्त पुण्याईनं प्राप्त होतात आणि पुण्याईनं भेटतात बरं का. आज जे आपल्या भाग्यामध्ये ही संत चरित्र कथा आलेली आहे हे आपलं काहीतरी पुण्य जिवंत आहे. याच्याकरता आज आपल्याला ही संत चरित्र कथा भाग्यात पडलेली आहे. 8 दिवस आपण जगद्गुरु तुकोबाराय हे दृष्टीनं पाहिले जरी नसले तरी या चरित्राच्या माध्यमातून आपल्याला ते जगद्गुरु तुकोबार म्हणजे कोण आहेत हे समजणार आहे. अर्थात शब्द हे सगळे अपुरे पडणार आहेत. काय मानू आता न पुरे ही वाणी नमस्तक चरणी ठेवी तसे. ब्रह्मांडात जेवढे शब्द आहेत ते जरी एकत्रित केले यांचे वंदन करण्याकरता यांचं मंगल करण्याकरता तर ते सुद्धा शब्द हे थोडके पडतील. पण तरीही दर्शन म्हणून आपण 8 दिवस यांचं चरित्र अभ्यासायचं आहे. कोण आहेत हे जगद्गुरु तुकोबाराय. पूर्व अवतार यांचे कोणते आहेत तर याच्याकरता आपल्याला श्रीमद भागवतामध्ये जावं लागणार आहे. याच्यामध्ये शुक मुनी परीक्षित राजाला कथा सांगत असताना सूर्यवंशाचा आणि चंद्रवंशाचा विस्तार करत असतात. 2 वंश आहेत. ब्रह्मदेव हे भगवंताच्या नाभीतनं आले. भगवंताच्या नाभीतनं कमळ आलं. कमळातनं ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली. या ब्रह्मदेवाचा पुत्र आहे कश्यप. याचा पुत्र आहे मरीची आणि याच्यापासून पुढे जी वंश परंपरा चालत आली मग ते वैवस्वत म्हणू आणि याच वंशामध्ये म्हणजे सूर्यवंशामध्ये एक राजा झाला. त्या राजाचं नाव आहे अंबरीश. अंबऋषी नाही बरं का. काही जण अंबऋषी म्हणतात पण अंबरीश आहे. आणि हे अंबरीश राजे आहेत. महाराज होते. सूर्यवंशातले हे राजे आहेत.
आणि या अंबरीश राजांचं एक व्रत आहे. कोणतं व्रत आहे ते? तर ते द्वादशी व्रत करत होते. अर्थात मग एकादशी करत नव्हते का? करत होते. पण एकादशी त्या काळी सगळेच करत होते, म्हणून प्रामुख्यानं सांगावं लागतंय की त्यांचं व्रत द्वादशी होतं. आणि या द्वादशीचं पारणं फेडण्याकरता अंबरीश राजानं निमंत्रित केलेलं आहे दुर्वास ऋषीला. दुर्वास ऋषी अंबरीश राजाच्या नगरातनं मार्गस्थ होत होते आणि ऋषी चाललेले आहेत हे पाहून अंबरीश राजानं दुर्वास ऋषींच्या चरणावरती नतमस्तक झाले, मस्तक ठेवलेलं आहे आपलं. आणि अंबरीश राजांना सांगितलेलं आहे की महाराज, आजचं एकादशीचं व्रत आहे, उद्याचं द्वादशी व्रताचं पारणं सोडण्याकरता तुम्ही माझ्या नगरामध्ये माझ्या घरी भोजनाकरता यावं असं मी तुम्हाला निमंत्रण देतोय. साधूला सुद्धा निमंत्रणाची गरज असते बरं का. उगाच कुठेही जाऊन म्हणायचं नाही काकी आहे का शिळी पाकी, नाहीतर मग जरी झाला असे संन्यासी तरी माध्यान्हाची तोंडवासी. बरोबर आहे का नाही? म्हणजे ब्रह्मचारी झालेले किंवा संन्यासी झालेले यांच्या पोटाला काहीतरी लागत असतं आणि हे कुणाकडे मिळत असतं तर ते गृहस्थाकडे मिळत असतं. म्हणून सगळ्यात श्रेष्ठ असणारा आश्रम कोणता सांगितलेला आहे? तो गृहस्थाश्रम सांगितलेला आहे. गृहस्थाश्रमामध्ये राहून गृहस्थाश्रमाची जी योग्य विनीत कर्म आहेत ती करून जर परमार्थ केला तर तो गृहस्थाश्रम संन्यास ब्रह्मचारी वानप्रस्थीपेक्षा सुद्धा उच्च पदाला नेतो. अंबरीश राजांना निमंत्रण केलेलं आहे, निमंत्रित केलं दुर्वास ऋषीला. दुर्वास ऋषीनं सांगितलं ठीक आहे राजा, मी तुझ्या विनंतीला मान देतो आणि द्वादशी व्रताचं पारणं करण्याकरता मी तुझ्याकडे उद्या येतो, निश्चिंत राहा. आता साधूला निमंत्रण दिलं आणि राजा आता एकादशी व्रत राजाचं संपन्न झालं आणि दुसऱ्या दिवशी द्वादशी व्रताच्या पारण्याची जी वेळ आहे ती वेळ टळत चाललेली आहे. सूर्य माध्यान्हाला ज्या वेळेला येतो तो माध्यान्हाला आलेला सूर्य याच्या पुढे जर सूर्य गेला आणि त्याच्यानंतर जर आपण एकादशी व्रताचं पारणं जर सोडलं तर ते व्रत लागू होत नाही. मग माध्यान्हाला सूर्य कधी येतो तर त्याचा आजच्या काळातला वेळ म्हटला तर तो 12चा किंवा 12:30चा सुमार. या वेळेला सूर्य डोक्यावरती असतो आणि त्याच्या पुढे जर आपण एकादशी व्रताचं पारणं सोडलं तर ते एकादशी व्रताची सांगता होत नाही. आता राजा सकाळपासून वाट पाहतोय की आत्ता दुर्वास ऋषी येतील, आत्ता दुर्वास ऋषी येतील, आत्ता दुर्वास ऋषी येतील. बरं, हे व्रत तर संपन्न झालं पाहिजे. कितीतरी वर्षापासून नाही, जन्मापासून माझं हे व्रत आहे आणि याच्याही आधी किती जन्मामध्ये मी केलं असेल हे व्रत. आणि हे व्रत आज एका ऋषीमुळं जर संपुष्टाला जाणार नसेल तर मी काय करावं? म्हणून अन्य मान्यवरांना त्यांना ही समस्या आपली सांगितलेली आहे. का पण काल मी निमंत्रित केलेलं आहे ऋषीला आणि ज्यांना निमंत्रित केलेलं आहे त्यांना निमंत्रण पोचलेलं आहे आणि त्यांनी येतो म्हणून सांगितलेलं आहे. तो जर आला नाही आणि त्याच्या आधी जर आपण ताट वाढून आपण जेवून घेतलं तर तो त्याचा अपमान आहे. कशाचा अपमान आहे? तर आतिथ्य धर्माचा अपमान आहे. आतिथ्य म्हणून मी दुर्वास ऋषीला निमंत्रित केलेलं आहे पण दुर्वास ऋषी आता येत नाहीत. पण उपवास सोडायचा कधी? बरं, उपवास सोडला नाही तर व्रताचं पुण्य लाभत नाही आणि जर उपवास सोडला तर अतिथी धर्माची मर्यादा राहत नाही. मग आता याच्या मधला मार्ग मला सांगावा. आणि त्यावेळेला जे जमलेले साधूजन होते त्यांनी एक मार्ग सुचवला राजाला की ठीक आहे म्हणे, दुर्वास ऋषीला जरी वेळ होत असेल तर एक माध्यान्ह आपण साधू शकतोय. कोणता माध्यान्ह साधू शकतोय आपण? एक करता येतंय. काय करता येतंय? तर भगवंताच्या चरण कमलाजवळ पाण्याचा तांब्या, एक तुळशीपत्र हातात घे आणि भगवंताच्या चरण कमलाजवळ असलेला तो पाण्याचा तांबा जिभेवर तुळशीपत्र ठेव आणि त्या तांब्यातलं पाणी घे, घोटभरच घे आणि ते तुळशीपत्र ग्रहण कर. पहा, कधी कधी आता मला वाटतं मागच्याच वर्षी एकादशीला महाशिवरात्री, एकादशी आधी होती आणि दुसऱ्या दिवशी महाशिवरात्र आलेली होती. म्हणजे याही वेळेला प्रश्न पडलेला होता की जोडून व्रत आलेले आहेत, मग एकादशीची तर सांगता करावी लागते. दुसऱ्या दिवशी कोणतं व्रत असेल तर जोडून व्रत करता येत नाही, एकादशीचं पारणं सोडावंच लागतं. मग याचा माध्यान्ह काय साधावा? बरं, वारकरी नियमाप्रमाणे, वारकरी परंपरेप्रमाणे जे 24 उपवास दिलेला आहे त्यातलं महाशिवरात्री सुद्धा वैष्णवासाठी व्रत आहे. मग
महाशिवरात्री सुद्धा धरली पाहिजे आणि एकादशी सुद्धा झाली पाहिजे. मग याचा माध्यान्ह काय? त्याही वेळेला तुळशीपत्र घेतलेलं आहे, तुळशीपत्र जिभेवर ठेवून गोडभर पाणी घेऊन मग एकादशी व्रताचं पारणही सुटलं जातं आणि महाशिवरात्रीचं व्रतही लागू होतं. एकादशीच्या दुसऱ्या दिवशी जर एखादं व्रत असेल आणि त्या एकादशी जर पारणं सोडायचं असेल आणि दुसरंही व्रत जर चालू करायचं असेल तर मग माध्यान्ह असा साधता येतो की तुळशीचं पान घ्यायचं आणि गोडभर पाणी घ्यायचं. राजाला ते पटलं. अंबरीश राजा म्हटलेला आहे की ठीक आहे, हे करतो मी. भगवंताच्या चरण कमलाजवळचं पाणी घेतलं, तुळशीपत्र जिभेवर ठेवलं, गोडभर पाणी घेतलं आणि प्राशन केलं. हा म्हणे आता व्रताची सांगता झाली आणि तू व्रतस्थही राहिलास. आता दुर्वास ऋषी येऊ देत आणि मग तुम्ही दोघांनी एकत्रित पारणं सोडलं, एकाने दोघांनी एकत्रित व्रताची सांगता केली तरी सुद्धा जमते. आता ठीक आहे म्हणे. हा. आणि मग त्यावेळेला ध्यानामध्ये मग्न असलेले दुर्वास ऋषींना ध्यानात लक्षात आलं की अरे काल आपल्याला अंबरीश राजानं निमंत्रण दिलं होतं आणि आज एकादशी व्रताची सांगता करण्याकरता त्याच्याकडे जायचं होतं. ध्यान बरोबर दुर्वास ऋषीनं आपलं आटोपलं आणि ध्यानातनं उठलेलं अचानक ते कमंडलू घेतलं, ते वाघाचं कातड बगलीत दाबलेलं आहे आणि आपलं जे काय आहे ते वस्त्र सगळं गुंडाळलेलं आहे ना, घाई 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 मध्ये जोरात पावलं आपटत पळत 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 राजाच्या नगरामध्ये प्रवेश करत. आणि राजानं हे पाहिलं, राजानं पाहिलं असता की ऋषीवर व्रताची सांगता करण्याकरता वेळ झाला म्हणून पळत 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 येत आहे. त्यावेळेला राजानं सांगितलं की ऋषीवर सावकाश या, सावकाश या, मी घोडभर पाणी घेतलेलं आहे. घोडभर पाणी घेतलेलं आहे हे ज्या वेळेला दुर्वास ऋषीला कळालं त्यावेळेला दुर्वास ऋषींना समजलं की यानं व्रताची सांगता केली, मग मला कशाला बोलवलं. यानं तर तुळशीपत्र खाऊन घोडभर पाणी म्हणजे पाणी पिल्यानं सुद्धा व्रताची सांगता होते. घोडभर पाणी पिल्यानं व्रताची सांगता होते. आज एकादशीला ताटात काय काय असते जरा बघा. मागच्या वेळेस गारगोटीचा सप्ताह झाला महाराज, एकादशीला आम्हाला एकानं निमंत्रित केलेलं होतं. आता महाराज म्हटल्यानंतर आता महाराजाला दुष्काळात बी मेथीची भाजी भेटते आणि ते ताटात पदार्थ महाराज उपवासाचे 13 पदार्थ होते. 13 पदार्थ उपवासाचे ताटात होते. आता याला एकादशी म्हणावं का? मग ते दिसल्यानंतर महाराज बी गप बसणार आहेत का? हा खाल्लं, आम्हाला सांगायला काय संकोच नाही. डबल डबल टिबल टिबल मागून खाल्लं. मग ते व्रत आहे का? मग भगवंत आपल्याला साध्य होत नाही, स्वप्नात येत नाही का होत नाही हेच थोडं का असलं म्हणून आपल्या गंधात जरा अष्टीगंध लावण्याची पद्धत आहे. अष्टीगंध का लावला जातो? आपण भोगात अडकले म्हणून अष्टीगंध आहे. बघा जे मुख्य मुख्य माणसं असतात ना, जे पूर्ण देवाला ज्यांनी आयुष्य वाहिलेलं असतं ना, ते कपाळाला अष्टीगंध लावत नाही. पण वारकरी संप्रदायानं सर्वांना सामावून घेतलं, त्याच्यामध्ये भोग सुद्धा येतात, गृहस्थी सुद्धा येतात, म्हणून त्याच्यामध्ये आपल्या गंधामध्ये बुक्याच्या खाली अष्टीगंध दिलाय. का अष्टीगंध दिलाय? का हा देवा मी भोगी आहे पण मी तुझ्या जवळचा आहे. असा हा अद्वैताचा वारकरी संप्रदाय. घोडभर पाणी घेतलं हे ज्या वेळेला दुर्वास ऋषीला कळाला, तर दुर्वास शब्दातच बघा कसा आहे, ज्याचा वास दुरून बरा असा दुर्वास. काही काही जण असतात असे बरं का, ते जर भेटले आणि जर बोलणं झालं अर्धा मिनिटाचं का बोलणं होईना, पण नंतर कळतं आपल्याला की हा मला का भेटला, हा मला का भेटला. तशा पद्धतीनं राजाचं आता आयुष्य झालं. निमंत्रण दिलं हे चुकलं का काय? क्रोधायमान झाला दुर्वास ऋषी. राजा, हे अंबरीश राजा, काल मला व्रताच्या सांगते करता बोलवतोस आणि आज सकाळी मी आल्या विना व्रताची सांगता सुद्धा करतोस. अतिथी धर्माचा तो अपमान केलेला आहेस म्हणून मी दुर्वास ऋषी तुला श्राप देतो की 10 गर्भवास तुला भोगावे लागणार आहे. कमंडलूतलं पाणी घेतलं आणि राजावरती शिंपडलं. राजावरती कमंडलूतलं पाणी घेऊन शिंपडल्यानंतर राजानं आपल्या जे आतापर्यंत केलेलं व्रत आहे हे या ऋषीच्या मुखातनं कदाचित वरदानच प्राप्त झालेलं असावं आपल्याला, असं समजून दुर्वास ऋषींच्या चरणावरती नतमस्तक झाले की होय ऋषीवर, ठीक आहे, मला हा तुमचा आशीर्वाद मान्य आहे. हे ज्या वेळेला कळालं आता आगीत रॉकेल पडल्यासारखं झालं. क्रोधायमान झाले दुर्वास ऋषी. एकतर मी शाप दिलाय, आतापर्यंत मी समोर असलेला व्यक्ती लटलट लटलट डोळ्यापुढे कापतोय, माझ्यापुढे लोटांगण घातो, उशाप सुद्धा मागत नाही, हा
याच्यातनं काहीतरी तरतूद करा. शाप दिल्याच्या नंतर अनेक जण व शाप द्या मला म्हणून माझ्या चरणावरती लोटांगण घालतात, पण आशीर्वाद म्हणून माझ्या चरणावरती हा नतमस्तक होतोय. याच्या चेहऱ्यावरती तीळ मात्र सुद्धा भय दिसत नाही. याला मी दुर्वास कोणा हे सांगतो म्हटले. डोक्यावरची जट उपटली, खाली टाकली, त्यातनं कृत्या नावाची राक्षसीने उत्पन्न केली. आणि त्या कृत्या नावाच्या राक्षसीनेला आदेश दिला की हा समोर असणारा अंबरीष याचा वध कर. आणि ते कृत्येनं आपलं शस्त्र सोडलं. आता मृत्यू. राजाला कृत्या म्हणजे काय? उत्पन्न केलेलं दुर्वास ऋषीनं जी कृत्या होती ती म्हणजे मृत्यूच होता. राजाला आपला मृत्यू समोर दिसू लागला. आता समोर मृत्यू दिसत असताना मनात कोणते विचार यावेत? आपल्याला समजलेला आहे की मी फार फार तर 1 महिन्याचा 1.5 महिन्याचा सोबती आहे, आणि तुमच्या पुढे जर जिलेबीचं ताट किंवा गुलाबजामचं ताट जर आलं तर तो खाऊ वाटेल का हो? भोगात मन व्यस्त होईल का मग आपलं? ज्याला समजलेला आहे की मी जो सकाळी आहे तो संध्याकाळी आता नसणार आहे, हे ज्याला समजलेलं आहे त्याच्याकरता विश्वातले सगळे भोग जसे तुच्छ होतात, तशा पद्धतीने आता राजाला समजलेलं आहे की ही कृत्या म्हणजे काय? या ऋषीनं उत्पन्न केलेली ही कृत्या म्हणजे मृत्यू आहे. आणि हा मृत्यू आता मला माझ्या अंगावर घ्यावा लागणार आहे. पण तरी सुद्धा राजाच्या मनामध्ये तीळ मात्र भय नाही. उलट ते पाहून राजानं भगवंताचं नामस्मरण चालू केलं. नारायणा नारायणा ओम नमो श्री नारायणा 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 ओम नमो श्री नारायणा. समोर असणारा मृत्यू पाहून आता मृत्यूला भीत नाही. जो खरा पारमार्थिक आहे तो मृत्यूला भीत नाही बरं का. अर्थात मृत्यू समोर दिसतोय म्हणून राजाने भगवंताला हाक मारली असं नाही. मृत्यू समोर दिसतोय, या मृत्यूच्या अवस्थेत सुद्धा माझं चित्त परमेश्वराकडे असावं याच्याकरता अंबरीष राजाचं नामस्मरण आहे की तो माझ्या मदतीला यावा आणि या कृत्येच्या तावडीतनं माझी सोडवणूक करावी, हा भाव राजाचा नाही. फक्त मृत्यूच्या शय्येला मी प्राप्त होत असताना माझ्या चित्तात तो नारायण असावा म्हणून राजानं नारायणाचं स्तवन केलेलं आहे, वंदन केलेलं आहे. वैकुंठपती विष्णू नारायणाला ते हाक पोचलेला आहे आणि विष्णू नारायण आपला सुदर्शन चक्र त्या ठिकाणी सोडलेलं आहे, पाचारण केलेलं आहे. वैकुंठातलं सुदर्शन चक्र वेगानं आलेलं आहे. अंबरीष राजाजवळ आलं. अंबरीष राजाच्या चरणाला सुदर्शन चक्रानं वंदना केली आणि ते सुदर्शन चक्र कृत्येच्या दिशेनं धावलं आणि त्या कृत्येचं शिर धडापासनं वेगळं केलं. सुदर्शनानं कृत्येचं शिर धडापासनं वेगळं केलं. सुदर्शन थांबलं नाही. सुदर्शन दुर्वास ऋषीच्या मागे लागलं. दुर्वास ऋषीला पळता भोई थोडी झाली.
कृत्येचा नाश केला, दुर्वास ऋषीच्या अंगावरती शहारा आला. आता माझ्याकडनं या सुदर्शनाला काय हवं आहे? बरं, हे विष्णूचं सुदर्शन चक्र आहे, जे साध्य करायला आलेलं आहे ते साध्य करणार आहे. काय साध्य करणार आहे? कदाचित माझा वध तर याला करायचा नाही, म्हणून पुढं पुढं दुर्वास ऋषी पडू लागले ना सुदर्शन चक्र मागं मागं येते. का? माझ्या भक्ताचा अपमान केलाय, माझ्या भक्ताचा अपमान केलाय. कशा करता? फक्त द्वादशी व्रताचं पारणं, एक घोटभर पाणी जर पिल्यानं जर तुमच्या अतिथी धर्माचा अपमान होत असेल आणि तुम्ही या कारणानं जर माझ्या भक्ताला मृत्यूदंड देत असाल तर मग मी सुद्धा त्या भक्ताचा देव आहे. तो मृत्यू त्याला येतो की तुम्हाला येतो हे मी पाहतो. म्हणून भगवंतानं ते सुदर्शन चक्र दुर्वास ऋषीच्या मागे सोडलं. दुर्वास ऋषीच्या मागे ते सुदर्शन चक्र धावू लागलं. दुर्वास ऋषी ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मलोकामध्ये ब्रह्मदेवाची वंदना केली. ब्रह्मदेवानं विचारलं काय झालं? तर म्हणे पहा ना काय हे सुदर्शन माझ्या मागे लागलेलं आहे. म्हणजे कशा करता लागलेलं? तर झालेला प्रकार असा आहे. ब्रह्मदेवानं सांगितलं पहिलं चालतं व्हायचं, पहिलं चालतं व्हायचं. का? पप्पाचा शस्त्र आहे ते. अजून कलियुग आलेलं नाही की मी बापावरती अधिकार दाखवू शकतो म्हणून. कोणाचं आहे ते? माझा पित्याचं सुदर्शन चक्र आहे ते. याच्यामुळे मी याच्यामध्ये मध्यस्थी करू शकत नाही. इंद्राजवळ गेला. इंद्रानं तर आडनास टाकला आणि खिडकीतनं सांगितलं इथं येऊ नको, माझ्या गादीला धोका, जा. शंकराकडे गेले, महादेवाकडे. हर हर महादेव. शंकराकडे गेल्यानंतर तिथं सुद्धा हेच गारानं मांडलं. म्हणजे काय झालं तुला? का पळतोस तू? तर म्हणे माझ्या मागं सुदर्शन लागलेलं आहे. कशामुळे लागले? तर असा असा प्रकार झाला. शंकरानं सांगितलं ते सुदर्शन चक्र नंतर मारेल, पहिलं मीच त्रिशूळ काढतो तुझा वध करतो. का? तर माझा स्वामी हरी आहे आणि स्वामीच्या आज्ञेचं उल्लंघन जे माझ्या स्वामीने केलेलं आहे ते कशा करता तुझीच चूक असणार आहे आणि याच्यामध्ये मी सुद्धा मध्यस्थी करू शकत नाही. म्हणून ज्यानं पाचारण केलेलं आहे तिथंच काय होतंय का बघ. वैकुंठ लोकात गेले. शेषशाही असणारे भगवंत, आता भगवंताच्या हातामध्ये सुदर्शन चक्र दिसत नाही. का दिसत नाही? तेच सुदर्शन चक्र मागे लागलेलं आहे. आणि वैकुंठामध्ये गेल्याच्या नंतर मग त्या भगवंताला ह्या दुर्वास ऋषीनं आळवलेला आहे. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगन सदशं मेघवर्णं शुभंदं लक्ष्मीकांतं कमलनयनं योगवृद्धानगम्यं वंदे विष्णु भवभयहर सर्वलोकैकनाथं. हे नारायणा प्रभू परमात्म्या, का 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 हे मांडले? माझ्या मागे पहा तुमचं सुदर्शन चक्र लागलेलं आहे आणि सुदर्शन चक्र अनावर झालेला आहे. मी उत्पन्न केलेला कृत्येचा या सुदर्शन चक्रानं नाश केलेला आणि हे आता सुदर्शन चक्र माझ्या मागला. काय साधायचं या सुदर्शन चक्रानं? सुदर्शन चक्र थांबवा. ते म्हणे मी थांबवू शकत नाही. का थांबवू शकत नाही? तर म्हणे हे आता माझ्या ताकदीच्या पलीकडे गेले. म्हणजे माझी सत्ता आता याच्यावर राहिलेली नाही. आता हे अनावर झालेलं आहे. म्हणजे घरातलं कुत्र जर पिसाळलं, हे पिसाळलंय कधी ठरवायचं? ते पहिलं ज्या वेळेला मालकालाच चावतंय त्यावेळेला ठरवायचं की कुत्र पिसाळलंय आणि गावकऱ्यांना धोका आहे. तसं म्हटलं आता हे अनावर झाले, माझंच आहे पण आता अनावर झाले. आणि अनावर झालेले हे सुदर्शन चक्र आता मी जर सोडवण्यासाठी गेलो तुझ्यात मध्यस्थी केली तर माझा काहीतरी घात होण्याची शक्यता आहे. म्हणून त्या सुदर्शन चक्रालाच विचार की तुला काय पाहिजे म्हणून. त्या सुदर्शन चक्राला वंदना केलेला आहे की का माझ्या मागं तुम्ही लागलेला आहे? तर ते सुदर्शन चक्रानं सांगितलं की माझा प्रभू भगवंत विष्णू याच्या भक्ताचा अपमान तू केलेला आहेस. मला जर तुला मारायचं होतं तर जिथं कुत्त्या मारली तिथं तुझा नाश केला असता, पण मला तुम्हाला मारायचं नाही ऋषीवर. मग मी कशा करता तुमच्या मागं मागं लागलेलं आहे? पहा, जिथं कृत्या मारली तिथंच मी तुम्हाला मारू शकलो असतो. तुम्ही ब्रह्मलोकात गेले तिथंच मी तुम्हाला मारू शकलो असतो. तुम्ही इंद्र दरबारी गेले तिथंही तुम्हाला मारू शकलो असतो. तुम्ही भगवान महादेवाकडे गेले तिथेही थांबलेले होते. तुम्ही जसे थांबले तिथं मी सुद्धा थांबत थांबत गेलेला आहे. मग तुम्हाला मला मारायचं आहे का? म्हणे नाही. मग ज्याची तुम्ही निंदा केली किंवा ज्याला शाप दिला त्याची काही चुकी नसताना ज्याला मृत्यूच्या शय्येमध्ये तुम्ही प्राप्त करू इच्छित होता त्याची माफी जाऊन मागा. याच्यामध्ये मध्यस्थीला देव करू शकत नाही. कोण करू शकतंय? तर त्या देवाचे भक्त अंबरीश हेच मध्यस्थी करू शकतील. त्यांनी जर तुम्हाला माफ केलं तर मी परत भगवंताच्या हातात जाईल. आणि मग दुर्वास ऋषी त्या ठिकाणी आलेले आहेत आणि मग अंबरीश राजाला वंदन केलेलं आहे, चूक मान्य केलेली आहे. प्रत्यक्ष दुर्वास ऋषीवरांनी सांगितलेलं आहे की बाबा माझं चुकलंय माझं. आणि त्या ठिकाणी मग भगवंत चतुर्भुज रूपामध्ये प्रगट झालेले आहेत. हे
चक्र जे फिरणारं होतं ते चक्र एका ठिकाणी स्थिर झालं, तिथं चक्रतीर्थ आहे. भगवंत प्रगट झालेले आहेत आणि हे भगवंत जे प्रगट झालेले आहेत, या प्रगट झालेल्या भगवंतानं आता भक्तासहित आणि दुर्वास ऋषी सहित व्रताचं पारण केलेलं आहे. बार्शी ज्याला म्हणतो आपण, सोलापूर जवळ आजही आहे बघा, बार्शी ठिकाण आहे. त्या बार्शीच्या ठिकाणी ह्या तिघांनी म्हणजे कुणी, अंबरीश राजा, भगवंत आणि दुर्वास ऋषी एकादशी व्रताचं पारणं सोडलं. तेच बार्शी व्रत त्या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. बारस ज्या ठिकाणी सोडली देवांनी आणि भक्तांनी त्या ठिकाणाला बार्शी म्हटलेलं आहे. म्हणून नित्यानं जे वारी करतात ते वारकरी द्वादशी व्रताचं पारणं सोडण्याकरता बार्शीला जातात. ही घटना कुठं घडलेली आहे तर ही घटना त्या ठिकाणी घडलेली आहे. पण आता पहा, आता मुख्य विषय हा आहे की दुर्वास ऋषीनं शाप दिलेला आहे की राजा, या चुकीच्या बदल्यामध्ये तुला 10 गर्भवास भोगावे लागणार आहेत. आणि या ठिकाणी मग भगवंत दुर्वास ऋषीला सांगतात की ऋषीवर, साधूचा शाप आहे तुमचा आणि हा शाप विफल होणार नाही. पण एक तरतूद अशी आहे या शापामधली की हा श्राप अंबरीश राजाला प्राप्त होणार नाही, तर हा भक्ताला, भक्त हे माझं स्वरूप असल्यामुळं, भक्त मीच असल्यामुळं, देवतेची संत हे दोन्ही स्वरूप माझं असल्यामुळं भक्ताला मिळालं काय ना मला मिळालं काय एकच आहे. म्हणून 10 जन्म गर्भवास होण्याचा जो श्राप आहे तुमचा, तो अंबरीश राजा करता नसून तो श्राप मी माझ्या अंगावर घेतोय आणि मी ते 10 गर्भवास भोगण्याकरता तयार आहे. म्हणून तर अंबऋषी झाले होते. हे अंबऋषीला प्राप्त झालेले श्राप भगवंतानं आपल्या माथ्यावरती घेतले आणि याचे गर्भवास मी सहन करतो, मी हे गर्भवास सोसण्याकरता तयार आहे. तेच भगवंत 10 अवतारामध्ये म्हणजे दशावतारामध्ये प्रगट होतात. पुन्हा कारणे अंबऋषीच्या श्रापाकारणे. किती आवडतात भक्त मला, तर ह्या दाखला देतात की भक्ताला मिळालेला शाप हा मी सहन केलेला आहे. मग त्यावेळेला अंबरीश राजानेही सांगितलेलं आहे की देवा, माझ्याकरता तुम्ही गर्भवास सोसणार, माझ्याकरता तुम्ही 10 जन्म घेणार, मग माझं काय, मी सुद्धा तुमच्या सोबत येणार. कोण आहेत हे अंबरीश? कोण आहेत हे अंबरीश? हे अंबरीश म्हणजेच पहिल्या जन्मातले जगद्गुरु तुकोबा आहेत. माझ्याकरता तुम्ही 10 अवतार घेणार आहात ना, तर प्रत्येक कल्पामध्ये भगवंता मी तुमच्या सोबत येणार आहे. प्रत्येक कल्पामध्ये मी भक्त स्वरूपामध्ये भगवंता तुमचा असणार आहे. हे त्या ठिकाणी मान्य झालेलं आहे. भगवंताना अवतार घेणार प्रत्येक कल्पामध्ये, प्रत्येक कल्पामध्ये अंबरीश हेच अंबरीश म्हणजे जगद्गुरु तुकोबार आहे. भगवंताचे भक्त म्हणून प्रत्येक अवतारामध्ये भगवंताच्या सोबत येणार. कल्प बदललेला आहे, कल्प बदललेला आहे. आणि आता त्रिभुवनामध्ये देवांची आणि असुरांची उत्पत्ती, यालाही आपल्याला भागवतात जावं लागणार आहे. आपण तुकोबरायांच्या चरित्राचा जो दाखला घेणार आहोत ना, तो पहिले 2-3 दिवस आपण पुराणांमध्ये फिरणार आहोत. का पुराणांमध्ये आपण फिरणार आहोत, तर चरित्र जे वर्णन झालेलं आहे ते जन्मापासून किंवा वंशावळीपासून आहे, पण आपल्याला जे चरित्र ऐकायचं आहे ते चरित्र मागील अवतारांचं चरित्र सुद्धा आपल्याला ऐकायचं आहे. मग ही अवतारांची चरित्र कशात आहे, तर ही अवतारांची चरित्र ही आपल्याला पुराणांमध्ये भेटतात. मग हे अंबरीश राजा हेच जगद्गुरु तुकोबार आहे.
कल्प पालटून भगवंताचा जो अवतार झाला, त्या अवतारामध्ये भक्त म्हणून जन्माला येतात. ती भक्त प्रल्हाद चरित्र कथा आपण आता घेणार. देवांची आणि दानवांची उत्पत्ती चालू झाली. देव कधी जन्माला येतात आणि दानव कधी जन्माला येतात बघा. कोणाची संतान आहेत ही? तर ही कश्यप ऋषीची संतान आहेत. देवही कश्यप ऋषीचं संतान आहे आणि दानवही ही कश्यप ऋषींचीच संतान आहे. आता एकाच बापाला गुणी जन्माला येतात आणि अवगुणी जन्माला येतात, हे कसं? तर हा दोष कोणाचा सांगितलेला आहे? हा दोष सांगत असताना सांगितलेला आहे की वडील जरी पारमार्थिक असले किंवा आई जरी पारमार्थिक असली, पण एक शास्त्र या ठिकाणी सांगतंय की त्यांच्या समागमाची जी वेळ आहे ही जर शास्त्रविरहित असेल तर ती वेळ सुद्धा संतती येणारी कशी आहे याला कारणीभूत ठरते. चरित्र ऐकत असताना साधूच्या चरित्रासोबत आपल्याला दुष्टाचं चरित्र सुद्धा ऐकायचं आहे. आता जगद्गुरु तुकोबारायांचं आपण जीवन चरित्र ऐकत असताना मंबाजीचं चरित्र येणार कोण आहे? दुष्ट प्रवृत्तीचं आहे. मग त्याचं चरित्र डावलून चालणार आहे का? त्याचंही चरित्र घ्यावं लागणार आहे. तुकोबारायांचं चरित्र ऐकत असताना रामेश्वर भट्टाचं चरित्र येणार आहे, त्याला डावलून चालणार आहे का? रामेश्वर भट्टाचंही चरित्र ऐकावं लागणार आहे. तुकोबारायांचं जीवन चरित्र ऐकत असताना वासनेच्या भावनेनं जी वेश्या आलेली आहे तिला डावलून चालणार आहे का? तिचंही चरित्र आहे. तसं आता प्रल्हादाचं चरित्र भक्ताचं ऐकायचं आहे. तसं प्रल्हादासोबत जडलेला जो घटक आहे तो दुष्ट म्हणजे त्याचा पिता हिरण्यकश्यप, याचंही चरित्र आपल्याला ऐकावं लागणार आहे. कश्यप ऋषीला 2 पत्न्या, दिती आणि अदिती. आता एकीच्या पोटाला देवाची उत्पत्ती आहे आणि एकीच्या पोटाला दानवांची उत्पत्ती आहे. जी दिती आहे ती दिती मागणी करते, पण तिची वेळ चुकलेली आहे. प्रसंग आलेला भागवतामध्ये. देवांची न दानवांची उत्पत्ती कशी होते? देव ज्या वेळेला उत्पन्न झाले, आता यांच्या तोलामोलाचे माझ्याही पोटाला असेच कुणीतरी उत्पन्न व्हावे या भावनेनं दिती जागृत झालेल्या आहे. आणि संध्या समय होता आणि या संध्या समयाला कश्यप ऋषी हातामध्ये कमंडलू घेतलेला आहे, हातामध्ये तीळ तांदूळ घेतलेला आहे आणि संध्याकाळच्या वेळेला यज्ञामध्ये आहुती टाकत आहेत. यज्ञ संपन्न आपला करत आहेत आणि हा यज्ञ संपन्न करत असणाऱ्या ऋषीकडं अर्थात पतीकडं दितीनं बघितलं आणि यज्ञामध्ये आहुती टाकत असणारा हातच दितीनं धरला आणि हात धरून मागणी केलेली आहे की मला जे हवं आहे ते आत्ता तुमच्याकडनं मला अपेक्षित आहे. अर्थात मागणी कशाची होती? तर कामानं दिती ही पार अशी झालेली आहे की पेटल्या ज्वालेगत झालेली आहे कामानं. कशामुळं? तर दितीच्या पोटाला देवांचा जन्म झाला, अदितीच्या पोटाला देवांचा जन्म झालेला आणि मला सुद्धा तशीच तोलामोलाची संतती प्राप्त व्हावी. बरं, संतती प्राप्त होण्याकरता घटक कोणता? तर तो पती घटक आहे. ही मागणी कुणाकडे करायची आहे? तर ती पतीकडे मागणी करावी लागणार आहे. म्हणून यज्ञात आहुती देत असणाऱ्या संध्याकाळच्या वेळेला पतीकडे गेली, पतीचा हात धरून म्हणते माझी इच्छा पूर्ण करा. त्यावेळेला पतीनं समय बघितला, कश्यप ऋषीनं समय बघितला आणि कश्यप ऋषीनं समय जाणून सांगितलं की वेळ चुकीची आहे. देते माग फिर, तू जी इच्छा घेऊन आलेली आहेस. अर्थात पत्नीनं पतीकडे ही इच्छा व्यक्त करावी. गृहस्थ धर्मामध्ये या कामशास्त्राला कुठेही धर्माच्या विपरीत हे नाही, पण तुझी वेळ चुकली. ही वेळ कोणती आहे तुला माहित आहे? ही संध्या समय आहे आणि या संध्या समयाच्या वेळेला प्रत्यक्ष भगवान शिवशंकरन माता पार्वती पृथ्वीवरती विहार करत असतात. याच प्रसंगाला वैकुंठावरून माता लक्ष्मी मार्गस्थ होत असते आणि प्रत्येकाच्या घरामध्ये जात असते. म्हणून व्यवहारी भाषेमध्ये आपण म्हणतो बघा, संध्याकाळच्या वेळेला दार लावू नका, संध्याकाळच्या वेळेला झाडू मारू नका. का? कारण सांगितलं जातं की लक्ष्मीचं आपल्याकडे पाऊल वाटा लक्ष्मीच्या त्यावेळेला येत असतात. कैलास पर्वतावरनं माता पार्वती भगवान शिवशंकर पृथ्वीवरती लोकांचं कर्म काय चाललंय हे कर्म पाहण्याकरता संध्यासमयी वेळेला मार्गस्थ होत असतात. आणि मी यज्ञ करतोय, देव कार्य करत असताना मी हे कार्य सोडून तुझी इच्छा पूर्ण करण्याकरता जर आपलं हे कार्य जर त्या शिव पार्वतीच्या दृष्टीस पडलं, लक्ष्मीच्या दृष्टीस पडलं तर ही वेळ चांगली नाही. या वेळेला ही भावना मनात येऊ नये महाराज. याच्यामुळे वारकरी संप्रदायामध्ये बघा माऊलींनी हे जाणलेलं आहे.
वेळ कोणती, कोणत्या वेळेला काय करावं, संध्याकाळच्या वेळेला असे विकार मनात उत्पन्न होऊ नये आणि वारकरी तरी असल्या नाही त्या गोष्टीत पडू नये याच्याकरता वारकऱ्याला त्रिकाल संध्या देत असताना हरिपाठ सकाळचा सांगितला नाही, दुपारचा सांगितला नाही, रात्रीचा सांगितला नाही, हरिपाठ हा संध्याकाळच्या वेळेला करा. त्रिकाल संध्या त्याच्यामध्ये का असताना पण बांधला जावा हा. त्यावेळेला ह्याच्या मनामध्ये दुसरी काम भावना, दुसरी संकल्पना ह्याच्या मनात उत्पन्नच होऊ नये, उत्पन्न होऊ नये याच्या मनामध्ये. याच्याकरता माऊलींनी काय सांगितलेलं आहे की संध्याकाळच्या वेळेला हरिपाठ जो वारकरी संप्रदायामध्ये घेतला जातो का, दुर्बुद्धी संध्याकाळच्या वेळेला मनात येऊ नये. चित्त भ्रमित होत असतं महाराज. संध्याकाळची वेळ अशी आहे की चित्त संध्याकाळच्या वेळेला स्थिर नसतं. दिवसभराची जी केलेली कर्म आहेत ही संध्याकाळी आपण काय काय केले यानं असं बुद्धी भ्रमित होत असते आणि ही बुद्धी परमेश्वराच्या चरणी लीन होणं त्यावेळेला अत्यंत आवश्यक आहे. वेळ जर चुकली नाही त्या वेळेला काय प्रकार नाही तो जर घडला तर काय होतं. कश्यप ऋषी सावध करतात की देते तुझी इच्छा मी पूर्ण करेन, अवश्य पूर्ण करेन. तुला पुत्र प्राप्ती हवी आहे ना, हा मी तुझी इच्छा पूर्ण करेन, पण ही इच्छा आत्ता पूर्ण करणे जर म्हणत असतील, समागम जर झाला आणि त्या समागमामध्ये तुझ्या गर्भामध्ये जर बीज रोवलं गेलं तर येणारी संतती ही चांगली नसणार आहे. देते माघारी फिर. मी तुझा पती तुला सावध करतोय, हे समाजाच्या नव्हे तुझ्या माझ्या कल्याणाकरता सुद्धा नसणार आहे. माग जा. तरी सुद्धा ऐकलं नाही महाराज. कामातुरानाम भयन्न लज्जा अर्थातुरानाम गुरुर्न बंधू. कामानं जो माणूस असा प्रदिग्ध झालेला आहे त्याला मग दुसरं काही सुचत नाही महाराज, नाही काही सुचत. या कामानं अनेक जणांना ढकल दिलेला, अनेक जणांना यानं धडक मारलेला महाराज. हा काम ब्रह्मादिकासारख्यांना आटोक्यात आणता आला नाही, शिवतत्वासारख्याला आटोक्यात आणता आला नाही. धडक मारिली शंकरा केला ब्रह्म्याचा मा तेरा न इंद्र चंद्रासी दरारा लाविला जेने तो केवळ पंचानन येडका मदन. अहो शंकरासारख्याला हा धडक मारतोय. समुद्र मंथनातनं उत्पन्न झालेली ते अमृत ज्या वेळेला आलं ते अमृत वाटपा करता मोहिनीनं अवतार घेतला आणि या मोहिनीच्या रूपावरती मोहित केलं मोहिनीनं कोणाला, तर शंकराला. शंकर मोहिनीच्या रूपावरती आसक्त झाले आणि लग्नाचं मागणं तिथं अमृत वाटपमान करत असताना शंकरानं मागावं की माझ्यासोबत विवाह कर म्हणून. बरं या जन्मामध्ये या कल्पामध्ये तो शक्य नाही, पण ही भावना अजून मनात राहिलेली तशीच आहे. ही कधी पूर्ण होईल तर याच्याकरता कल्प बदलावं लागेल म्हटली मोहिनी. आणि तीच मोहिनी म्हालसा म्हणून जन्माला येते आणि हे शंकरराव खंडोबा म्हणून जन्माला येतात. धडक मारिली शंकरा आटोक्यात आणता आला नाही. केला ब्रह्म्याचा मातेरा ब्रह्म कन्येशी धरू पाय. आणि ही तर जीव आहे ही देते. हिनं मागणी केली की नाही या क्षणी मला काम हवा, या क्षणी मला काम हवा. ही पत्नीची मागणी आता असह्य झालं. कश्यप ऋषींना काय करावं काय सुचेना. कश्यप ऋषीने सांगितलं की बाई तुझ्या कल्याणाकरता सांगतोय, समाजाच्या कल्याणाकरता सांगतोय, माग जात तरी सुद्धा ऐकलं नाही. आणि यज्ञात आहुती टाकत असणारा पतीचा हात धरून आता ज्या वेळेला काम भावनेनं जागृत झालेला आहे तिनं ज्या वेळेला हात धरला बघा. संघ एकाचा संघ वासनेचा संघ जर सज्जन मनाला जरी झाला तरी सुद्धा त्या ठिकाणी मग दुर्बुद्धी उत्पन्न होते. दितीनं आहुती टाकत असणारा हात ज्या वेळेला धरला त्या वेळेला दितीच्या अंतकरणातली जी भावना आहे ती भावना कश्यप ऋषीच्या अंतकरणात गेली. हा प्रयोग मंथरेनं सुद्धा केला होता. मंथरा म्हणत होती रामायणामध्ये की तुझ्या पतीनं भरताला राज्यगादी दिली नाही, रामाला दिलंय, ह्यानं काय काय होणार आहे माहित आहे का. तिनं बरंच काय काय तिनं मांडलं. पण त्यावेळेला ती जशी जशी बोलत होती तशी तशी कैकई म्हणत होती की तुझी जीभ तोडीन, तुझी जीभ कापीन. माझ्या कुळाबद्दल जर काय बोलशील तर, माझ्या रामाबद्दल जर काय बोलशील तर तुझी जीभ हिसकावून मी घेईन. माझंच खातेस आणि माझ्या कुळावरती अपशब्द टाकतेस म्हणे. राम कोण आहे तुला माहित आहे का. आणि ज्या वेळेला त्या मंथरेनं रडत रडत कैकईला मिठी मारली तसा हिच्या अंतकरणातला विकार तिच्यात गेला. याला संगतीचा परिणाम म्हटलेला आहे. हात ज्या वेळेला कश्यप ऋषीचा धरलेला आहे आणि हा धरलेला हात कश्यप ऋषीच्या या अंतकरणात काम उत्पन्न झालेला आणि त्याच वेळेला या दोघांचा समागम झाला.
त्याच वेळेला या दोघांचा समागम झाला आणि गर्भ धारण झाला. गर्भ जो धारण झालेला आहे, हा गर्भ कुणाचा धारण झाला? समय चुकल्यामुळं हा गर्भ सज्जनी वृत्तीचा धारण झाला नाही तर दुर्जनी वृत्तीचा धारण झाला. त्याच दितीच्या गर्भामध्ये हेच हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यप जन्माला येतात. त्याच दितीच्या महाराज कधी येणार आहेत? आले? नाही 5 मिनिटात महाराज येणार झाले. आज महाराज पुढे आले. ठीक आहे, 10 मिनिटं. त्याच दितीच्या गर्भामध्ये आता 2 राक्षसांचा वास होतोय. एक हिरण्याक्ष आणि दुसरा हिरण्यकश्यपू. बघा, हे गर्भात असतानाच गर्भातनं जसे बाहेर आले तसे दिवसाला हातभर वाढत होते. दोघे जण जसे दितीच्या गर्भातनं बाहेर येतात दिवसाला हातभर वाढतात. कोण आहेत हे? हिरण्य अक्ष. हिरण्य म्हणजे सोनं, अक्ष म्हणजे डोळा. सोन्यावर ज्याचा डोळा आहे तो हिरण्याक्ष. आणि हिरण्यकश्यप म्हणजे सोनं साठवण्याची वृत्ती ज्याच्यात आहे ती वृत्ती म्हणजे हिरण्यकश्यप. बरं, हे सोनं कशात आहे? तर हे सोनं पृथ्वी तत्वामध्ये सगळ्यात जास्त आहे. म्हणून त्यानं पृथ्वीलाच घेतलं आणि पाताळात टाकलं हिरण्याक्षाला. पृथ्वी पाताळात हिरण्याक्षाला घातली. आणि हे पाताळात गेलेली पृथ्वी ही आता पाताळातनं किंवा सप्तसागरातनं किंवा जिथं ज्या ठिकाणी टाकलेली आहे, जी रसातळाला पृथ्वी गेलेली आहे, या पृथ्वीचा उद्धार करण्याकरता भगवंत वराहाच्या रूपामध्ये येतात. बोली श्री वराह भगवान की जय. श्री वराह भगवान की जय. श्री वराह भगवान की जय. वराह अवतारामध्ये भगवंत येतात आणि घमासामास युद्ध होतं. आपल्या दातामध्ये पृथ्वीचा उद्धार करतात आणि हिरण्याक्षाचा नाश करतात. हिरण्याक्षाचा जसा नाश झाला तसा आता हिरण्यकश्यपू चवताळतो, क्रोधायमान होतो. आणि हा हिरण्यकश्यपू माझ्या भावाचा ज्यानं अंत केलेला आहे त्याचा बदला घेण्याकरता ब्रह्मदेवाच्या तपश्चर्याकरता ताकद मिळवण्याकरता जाणार आहे. आणि ही आता भक्त प्रल्हादाची चरित्रकथा आपण उद्याच्या सत्रामध्ये ठीक 4:15 वाजता घेणार आहोत.